Subscribe now and press the bell icon. Never miss an update. उमेश नाईक यांनी व्यासपीठावरती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष नालासोपारा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश नाईक आणि सर्व रसिक श्रोत्यांचं संजीवनी परिवाराच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या रविवारी या व्यासपीठावर प्राध्यापक मुरलीधर सायनेकरांनी विचार मांडले. आज शिक्षक, विद्यार्थी, पालक टक्केवारीच्या स्पर्धेत उतरलेले असताना अशा वेळी जरासे वेडेवा हा थोडासा वेगळा विषय आजच्या व्याख्यानासाठी निवडला आहे. आपल्या आजूबाजूला प्रचंड बजबजपुरी माजलेली दिसते आपल्याला, तरीही जगराटी चालू आहे. या समाजामध्ये काही विशिष्ट ध्येयाने झपाटलेली माणसे आहेत आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आजच्या व्याख्यानाचं उद्घाटन करावं. आता विशेष करून सादर करते. जगत
परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री उमेश नाईक, माननीय धर्माधिकारी सर, श्रोत्यामध्ये उपस्थित असलेले आपले आप्पा आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं मी संजीवनी द्वितीय पुष्पासाठी हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला लाभलेले व्याख्याते श्री चंद्रशेखर धर्माधिकारी यांना दादा धर्माधिकारी यांचा वारसा लाभलेला आहे। गांधी विचार आणि आचार यांच्यावरती त्यांचं पोषण झालेलं आहे। वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला। आजही ते अनेक संस्थेमध्ये कार्यरत आहेत। कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत होते। आपल्या डहाणूच्या परिवारण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात। गीता प्रतिष्ठान, युसुफ मेहर सेंटर्स इत्यादी संस्थेत त्यांचे जवळचे संबंध आहेत। त्यांचं भारतीय संविधानाचे अधिष्ठान या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यांचा माणूसनामा, अंतरयात्रा, सूर्योदयाची वाट पाहूया इत्यादी अनेक ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। हिंदी आणि इंग्रजीमध्येही त्यांचं लेखन आहे। त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। रसाळ आणि प्रासादिक वाणी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। असे सर आपल्याला आज व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। गेल्या रविवारी आपल्याकडे सायलेकर सरांचं व्याख्यान झालं। त्या व्याख्यानात त्यांनी म्हटलं की आपल्या प्रत्येकाकडे विवेक आहे, त्या विवेक जो आहे त्याला विचाराची दिशा देऊन विवेकाकडे वळवावं असं ते म्हटलं। संजीवनी व्याख्यानमाला आयोजित करण्यामागचा हा एक उद्देश आहे की आपल्या विचाराला दिशा देऊन विवेकाकडे कसं जाता येईल। आपल्या परिसरातील तरुणांनी आलेल्या पाहुण्याकडनं प्रेरणा घेऊन आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रगती साधावी आणि त्या प्रगतीसाठी त्यांचा हातभार लागावा, हाही एक संजीवनीचा उद्देश आहे। तसंच आपल्या परिसरातील काही तरुणांनी त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये मैलाचे दगड माइलस्टोन अचीव केलेले आहेत। त्या सर्वांचं आपल्या परवानगीनं मी अभिनंदन करण्याचा संजीवनीचा मानस आहे। आपले श्री कुमार नाईक मर्देश ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। संजीवनीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत। संजीवनीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे पडेल ते काम करण्याची आमच्या कुमार नाईकाची सवय आहे। त्या कुमार नाईकांचा सत्कार करतील श्री धर्माधिकारी सर। श्री कुमार नाईक यांनी व्यासपीठावर यावं, आपण त्याच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। संजीवनीचा कोणताही उपकारा नगर परिषदेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संजीवनीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांना आशीर्वाद द्यावेत पुढच्या कार्यासाठी। सुरुवातीपासूनच संजीवनीच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी उमेश नाईक यांनी
विशेष आस्था दाखवलेली आहे. वेळोवेळी संजीवनीच्या उपक्रमाला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. नुकत्याच झालेल्या नालासोपारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांना आशीर्वचन द्यावं. आभार मानतो. त्रिलोक साऊंड सर्व्हिसचे मी आभार मानतो. तसेच स्वागत गीत आजच्या समारंभाचे अध्यक्ष, या शहरातले प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री नाईक आणि बंधू भगिनी, मी बहुधा व्याख्याती उभं राहून बोलता, मी बसून बोलण्याचं एवढ्याकरता ठरवलं की तुम्ही माझं भाषण सर्वांनी व्यवस्थित बसून ऐकायचं आणि मी उभं राहून बोलायचं. याच्यात समता नावाची वस्तू नाही. म्हणून तुमची आणि माझी पातळी जर सारखी असेल तर आपल्याला मी जे बोलीन ते समजणं थोडं सोपं जाईल. मी भाषण कमी करतो, संवाद जास्त करतो. या संवादातून मी जो विषय निवडला त्या विषयाबाबतीत तुम्हाला तो थोडा वेगळा वाटला आणि वेगळा वाटावा असा तो विषय मी मुद्दाम निवडला. कारण व्यवहारवादी लोकांच्या मध्ये राहत असताना माझ्या लक्षात आलं की ज्यांना व्यवहार जमत नाही त्यांना आपण वेडेच मानतो. मी कुठल्याही घरात अशी पत्नी पाहिली नाही की जिला आपला नवरा व्यवहारी वाटतो. सगळ्या दृष्टीने विचार केला तर देशात जगात व्यवहारवादी लोक वाढत चालले. मला आजच्या दिवशी इथे आल्यावर पहिला फार आनंद झाला की खादीच्या पांढऱ्या टोप्या दिसल्या, ज्या मला मुंबईत बघायलाही मिळत नाही. पहिला माणूस ज्याला मी वेडा मानतो तो सगळ्यांचा मूर्ख शिरोमणी जो होता त्याचं नाव महात्मा गांधी होतं. ज्या प्रसंगाचा आपण अमृत महोत्सव यावर्षी साजरा करतो तो मिठाच्या सत्याग्रहाचा, एक चिमूटभर मीठ त्यांनी उचललं तर त्यांनी साम्राज्य डोलेल ही भूमिका घेऊन जेव्हा साबरमतीहून हा माणूस निघाला तेव्हा मोतीलाल नेहरूंपासून सगळ्यांना असं वाटलं की याचं हे वेड आहे. एवढं मोठं साम्राज्य नुसतं एवढंसं मीठ उचलण्याने कसं संपेल, कसं जाईल. म्हणून त्यांनी पहिल्यांदा फारसा त्यात रस घेतला नाही. साबरमतीवरून यात्रा निघाली तसतसे लोक वाढत गेले. सरदार वल्लभभाई पटेलांना पकडलं गेलं. त्यानंतर एक वेगळं वातावरण निर्माण झालं आणि मग चिमूटभर मीठ उचलल्यानंतर साम्राज्य डोललं हे लोकांच्या लक्षात आलं. आणि त्या सगळ्या सत्याग्रहात सगळ्यात जास्त भाग स्त्रियांचा होता. मी पकडला गेलो तर सरोजिनी नायडूंनी या सत्याग्रहाचं सेनापतीपद स्वीकारावं आणि त्यांचं तुम्ही ऐकावं असे जेव्हा गांधी म्हणाले तेव्हा सरोजिनींनी प्रश्न विचारला की बापू मी ते एक बाई आहे, हा तिरंगी झेंडा तुम्ही माझ्या हाती देता, हा हाती घेतलेला झेंडा कुठपर्यंत मी आपल्या हाती ठेवावा अशी तुमची अपेक्षा आहे. हा माणूस एकच वाक्य बोलला. वाक्य असं होतं की हात तुटून पडेपर्यंत हा झेंडा तुझ्या हातात राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, लाठीमार झाला, गोळीबार झाला,
तरीही सत्याग्रहाचा एकही पाऊल मागे पडलं नाही. अहिंसक सत्याग्रह होता. त्यामुळे जे वाक्य होतं, हमला चाहे जैसा होगा, हात हमारा नहीं उठेगा, ते प्राणपणाने स्त्रियांनी जपलं. त्यावेळेला गांधींनी स्त्रियांवर सगळ्यात जास्त विश्वास दाखवला आणि असं म्हटलं की हा सत्याग्रह फक्त मिठाचा सत्याग्रह नाही. मीठ मी एवढ्यासाठी निवडलं की श्रीमंतांपासून गरिबापर्यंत जी वस्तू आवश्यक आहे तर ती मीठ ही आहे. सर्वांसाठी गरज असलेली वस्तू मी निवडली. या सत्याग्रहाच्या सोबत दारूच्या दुकानांवर पिकेटिंग करून, विदेशी मालांच्या दुकानांवर पिकेटिंग करून स्त्रियांनी या सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे. स्त्रिया या देशातल्या पहिल्यांदा घराच्या बाहेर या सत्याग्रहात पडल्या. गांधींचा विश्वास होता की अहिंसेचा सगळ्यात जास्त पालन कोणी करू शकत असेल तर स्त्री करू शकते. तिच्या सहनशक्तीमुळे, तिच्या ताकदीमुळे, तिच्या मनाच्या सिद्धतेमुळे. म्हणून तो सत्याग्रह बाहेर आला आणि त्यातून एक वेगळं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर या सत्याग्रहाचं एक एक पाऊल जेव्हा पुढे गेलं तेव्हा ते राऊंड टेबल कॉन्फरन्स पर्यंत गेलं. राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेले तेव्हा राजमहालामध्ये सभा होती. नियम होता की पोशाख असा असेल की संपूर्ण विलायती पोशाख सूट असेल, डोक्यावर टोप राहील, हातात जोडे आणि मोजे राहतील, शरीराचं एकही अंग शर्टच्या बटनच्या छिद्रातूनही दिसणार नाही इतका असा तो घट्ट ड्रेस राहील. हा ड्रेसचा पोशाखाचा नियम होता. गांधींनी ते मान्य केलं नाही. म्हणाले मी जसा आहे तसा येईल. तुम्ही याला लुंगी म्हणा, लंगोटी म्हणा, ती तुम्हाला आश्चर्य वाटेल तीच लुंगी आणि तेच अंगाला गुंडाळलेलं धोतर, अंगावर शाल होती, तीही फाटकी होती, सोबतच्या मुलींनी हाताने शिवलेली होती. पोचल्यावर चर्चिल साहेबांनी प्रश्न विचारला की हा भुक्कड माणूस, याच्यात सत्ता नाही, शस्त्र नाही, काहीच नाही, या माणसासाठी आपण कशाला समझोता केला असेल एवढ्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याने? कारण ब्रिटिश साम्राज्याचं वर्णन असं होतं की या ब्रिटिश साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नव्हता. इंग्लंडमध्ये मावळला तर ऑस्ट्रेलियात उगवत असे, ऑस्ट्रेलियात मावळला तर इंग्लंडमध्ये उगवत असे. इतकं अफाट साम्राज्य होतं. वर्णनच असं होतं की या साम्राज्यात सूर्य कधी मावळत नाही. इतक्या अफाट साम्राज्याशी लढणारा माणूस इतका भुक्कड, मग का आपण समझोता केला असा प्रश्न विचारला. तेव्हा इंग्लंड मधल्या एका तत्ववेत्याने 3 वाक्य वापरली की आपण का समझोता केला. पहिलं वाक्य असं होतं की ही इज अ मॅन whom guns cannot frighten. हा माणूस असा आहे की ज्याला बंदुकीची भीती दाखवता येत नाही. ही इज अ मॅन whom money cannot buy. हा माणूस असा आहे की ज्याला पैशाने विकत घेता येत नाही. आणि तिसरं वाक्य होतं ही इज अ मॅन whom no women can seduce. मेनका पाठवून ज्याची तपश्चर्या भ्रष्ट करता येत नाही. आणि नंतर असं वाक्य होतं इतका 100 नंबरी चारित्र्य ज्या माणसाचं असेल त्या माणसाच्या समोर ब्रिटिश साम्राज्याची सगळी सत्ता आणि संपत्ती निकामी ठरते. या पद्धतीने जेव्हा तो आला आणि बाहेर आल्यावर लोकांनी प्रश्न विचारला की तुमच्याजवळ काही नाही, तुम्ही कशाच्या भरोशावर म्हणता की स्वराज्य मिळेल. वाक्य एकच होतं की 30 कोटी भारतातल्या लोकांनी जर फक्त एवढं म्हणायला शिकलं की आम्हाला इंग्रजांचं राज्य नको तर मला स्वराज्य मिळेल. या नकारामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीमधून मी स्वराज्य मिळवी, हे ज्यावेळेला ते म्हणाले तेव्हा जगातल्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की हा माणूस महामूर्ख असला पाहिजे. व्यवहार कळतच नाही
आणि सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करू इच्छितो. आज तुम्ही माझ्या हस्ते एका नगरसेवकाचा आणि नगराध्यक्षाचा सत्कार केला. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी या भानगडीत कधी पडलो नाही. निवडणुकीच्या एकदा दुर्बुद्धी झाली होती तेव्हा कॉलेज युनियनच्या निवडणुकीला अध्यक्षासाठी उभा राहिला. वडिलांचा आशीर्वाद मागायला गेलो तेव्हा वडील मला म्हणाले, तू या भानगडीत का पडलास? मी त्यांना म्हटलं, तुम्हीच तर म्हणता ना की चांगल्या लोकांनी समोर आलं पाहिजे, म्हणून मी उभा राहिलो. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, तू चांगला आहेस हे कोणी ठरवलं? म्हटलं, आपल्या देशात इतर कोणी म्हणतच नाही म्हणून मीच ठरवलं. तिसरा प्रश्न त्यांनी विचारला, या देशात राष्ट्रपती पासून सरपंच आणि नगराध्यक्षापर्यंत किती पदं राहतील? जुनी गोष्ट आहे. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, दादा 5-1 लाख पदं असतील. त्यानंतरचा प्रश्न होता की या देशाचं काम व्यवस्थित चालावं असं वाटत असेल तर किती लोक लागतील की जे देशाच्या कार्यात लागतील? मी म्हटलं, दादा कमीत कमीत काफाट देश आहे, 25 लाख लोक लागतील. त्यानंतरचं वाक्य होतं, जे कुठल्याही पदावर नसतात त्या मूर्खांच्या यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे. सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी लोक समाज घडवत नसतात, समाज बिघडवत असतात. महाराष्ट्र संतांनी घडवला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो संत असा होता की ज्याच्या झोळीमध्ये सगळं साम्राज्य टाकलं, राज्य टाकलं तरी डुंकून पाहिलं नाही. 15 ऑगस्ट 1947 ला मी दिल्लीत होतो. माझे वडील कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे सदस्य होते. वाटलं की या व्हाईसरॉयच्या लॉज मधून, तेवढ्या प्रासादामधून 11 घोड्याच्या बग्गीमध्ये बसून हा नंगा फकीर कसा दिसेल हे बघण्याची इच्छा होती. पण जल्लोष होता, रोषणाई होती, पण गांधींचा पत्ताच नव्हता. ते नोआखोलीला निघून गेले होते जिथं माणसांची गरज होती. दुसऱ्या क्रांतीचा लोकनायक जयप्रकाश नारायण, सत्तेमध्ये परिवर्तन झाल्यानंतरही या माणसांनी सत्ता स्वीकारली नाही. वाटलं होतं पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, दोन्ही नाही म्हणाले. तुम्हाला सांगायला हरकत नाही, ज्यांना आपण क्रांतीवीर म्हणतो 1942च्या चळवळीचे, त्या अच्युतराव पटवर्धनांनी राष्ट्रपती व्हावं असं जयप्रकाशजींची इच्छा होती. खूप आग्रह केला. इच्छा अशी होती की तत्वज्ञानी आणि तोही या देशाच्या मातीशी ज्याचं नातं आहे आणि जो स्वातंत्र्य संग्रामात होता तो राष्ट्रपती व्हावा. अच्युतराव पटवर्धन म्हणाले, मी नाही होऊ इच्छित. मी तो संवाद स्वतः ऐकला. माझ्या वडिलांना तक्रार केली जयप्रकाशजींनी की अच्युत पटवर्धन माझा ऐकत नाही. जेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा जयप्रकाशजींना म्हणाले की तुम्ही का नाही होत राष्ट्रपती? उत्तर दिलं, मैं कैसा हो सकता? तेव्हा अच्युतजी म्हणाले, जो आप नहीं हो सकते वो मैं हो सकता. म्हणून राष्ट्रपती पद नाकारलं. मी आपल्याला विचारू इच्छितो, राष्ट्रपतीचं पद नाकारणारी सत्ताच्या परिवर्तनानंतरही सगळं श्रेय ज्यांना मिळालं आणि जे लोकनायक कटभाले त्यांनी जेव्हा सत्ता स्वीकारली नाही तेव्हा तुमच्या माझ्या व्याख्येमध्ये तर मूर्खच होते ना, वेडेच होते ना. त्यांना व्यवहार कळलाच नाही ना. आजपर्यंत कळला नाही, तेव्हाही कळला नव्हता. या मूर्खांच्या यादीमध्ये माझे वडील होते. माझ्या वडिलांना जेव्हा म्हटलं गेलं की तुम्ही विधानसभेत गेलं पाहिजे तेव्हा गांधींना त्यांनी पत्र दिलं की मी विधानसभेत जाण्यासाठी का नालायक आहे. गांधींनी ऐकलं नाही आणि सांगितलं की माझा आदेश मानून गेलं पाहिजे. म्हणाले, जातो पण सत्तेचे स्थान स्वीकारणार नाही. म्हणून पार्टीचे नेते होते परंतु मंत्रीपद स्वीकारलं नाही. केंद्रामध्ये तुम्ही शिक्षण मंत्री व्हा असं म्हणायला लागले तेव्हा तिथेही स्वीकारलं नाही. शेवटी उतार वयामध्ये म्हटलं की कमीत कमी गव्हर्नर व्हा तेव्हा एकच वाक्य वापरले की एवढा युजलेस मी झालो नाही. एवढंच नव्हे तर असं म्हणाले की संविधानामध्ये ज्याच्या
मागे किंवा पुढे कुठलंच विशेषण नाही, लेबल नाही, अशा अनलेबल सामान्य माणसाची प्रतिष्ठा प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही लोकशाही पद्धती स्वीकारली, संविधान स्वीकारलं. म्हणून त्यांनी तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी पद्मभूषण स्वीकारलं, माझ्या वडिलांनी पद्मविभूषण स्वीकारलं नव्हतं. नागपूर विद्यापीठाची डिलीट स्वीकारली नाही, कुठलीच पदवी स्वीकारली नाही. एकच वाक्य म्हणत होते, माझ्या मागे आणि पुढे एकही विशेषण नसताना या देशातल्या अगदी सामान्य माणसासारखं मला जगू द्या आणि तसंच मरू द्या. शेवटची इच्छा लिहून ठेवत होते डायरीच्या शेवटच्या पानावर. लिहत असत, नम्र निवेदन, जिथे मरण येईल तिथे दहन करावं, कारण प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये स्मशान असतं. बाहेरून कोणाला बोलावू नये, खांद्यावर प्रेत वाहून नेऊ नये, प्रेता करता चंदन तूप या सगळ्या गोष्टी वापरू नये, स्मशानात शोकसभा होऊ नये आणि माझं कुठलंही स्मारक नसावं. इतकं म्हणून ठेवणारा बाप फार क्वचित नाही. मुलांना करायसारखं काही मुदतच नाही. ही जी सगळी मूर्ख माणसं होती, या मूर्ख माणसांच्या यादीमध्ये तुमचं नाव असावं असं मला वाटलं. म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी मूर्खांच्या आणि गाढवांच्या शोधामध्ये नाला सोपाऱ्याला आलो आहे. बर्नार्ड एक सुरेख वाक्य, even if problem become difficult and complicated, leave it to a donkey who does not know it is difficult and complicated. He alone is able to solve it. जेव्हा प्रश्न फार कठीण होतो तेव्हा तो एखाद्या गाढवाकडे किंवा मूर्खाकडे सोपवावा, ज्याला हे कळत नसतं की सोपा आहे की कठीण आहे, तो प्रश्न सोडवू शकतो. तुम्ही मी व्यवहारवादी लोक हा कठीण आहे, प्रश्न सोडवला जाणार नाही हे म्हणत राहतो आणि प्रश्न सोडवूच इच्छित नाही. अशी काही गाढव माणसं, वेडी माणसं आपल्या देशात झाली. आता वेडी माणसंच कमी व्हायला लागली. मी हा विषय निवडला तर आणखीन एक कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे. मला तुम्हाला अगदी नम्रपणे सांगायचं की मी वेड्या आईचा मुलगा आहे, जसा दादांचा मुलगा आहे तसाच. 1941च्या चळवळीमध्ये वैयक्तिक सत्याग्रहाची जेलमध्ये गेली. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये मी जेलमध्ये गेली. सतत 3 वर्ष जेलमध्ये होती. बाहेर आल्यानंतर संपूर्ण वेडी झाली. या देशातली सगळी वेड्यांची इस्पितळ मी तिच्यासाठी फिरलो. बंगलोरला गेलो. तिथे गोविंद स्वामी नावाचे एक सर्जन होते जे मेंदूचं ऑपरेशन करत असत, प्रसिद्ध होते, म्हणून तिथे गेलो. सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेला गावातून आलेली मुलं आणि बघेल तिथे जी वेडी माणसं आणि पागल लोक होते त्यांना दगड मारून आपलं मनोरंजन करून देत होते. त्या दवाखान्याचा हॉस्पिटलचा सर्जन सुप्रिटेंडेंट माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू असं का कोपऱ्यात उभा आहेस रे? तू का नाही या मुलांमध्ये सामील होऊन आपलं मनोरंजन करून घेत? त्यांना म्हटलं, मला आवडलं असतं, मी करू शकलो असतो तर, पण तू माझी एक वैयक्तिक अडचण आहे. ती अडचण अशी आहे की या वेड्यांमध्ये माझी आई आहे. जेव्हा वेड्यांमध्ये तुमची आई असते ना, तेव्हा प्रत्येक दगड जो वेड्यांना मानला जातो तो तुमच्या काळजाला जाऊन झोपत असतो. म्हणून एका दृष्टीने अव्यवहारी बापाचा मुलगा आणि दुसऱ्या दृष्टीने वेड्या आईचा मुलगा म्हणून मी तुमच्या समोर उपस्थित आहे. तुम्ही कधी विचार केला की या देशामध्ये आपण माणसाचं मूल्यमापन कसं करतो? जगातल्या सगळ्या तत्वज्ञानांनी असं म्हटलं आहे की ज्यांच्यामध्ये वेडेपण नसतं त्यांना शहाणपण कधी येतच नाही. त्यांनी असंही म्हटलं की शहाणा माणूस हा वेड्यांपासून सगळ्यात जास्त शिकत असतो. त्यांनी पुढे जाऊन असं म्हटलं की ज्याला आपल्या कामाच्या बाबतीत वेळ होत नाही तो कामही करू शकत नाही आणि व्यवस्थित जगू शकत नाही. अशी वेडी माणसं जेव्हा झाली तेव्हा वेड्या माणसांच्या जमान्यात आपण आलो आणि आज आपण जगतो आहोत
त्याचा थोडासा विचार आपण करणार आहोत. मी जन्माला आलो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्वावर पहिलं लेबल लागलं की मी हिंदू आहे. दुसरं लेबल होतं मी ब्राह्मण आहे. तिसरं लेबल होतं देशस्थ ब्राह्मण आहे. चौथं लेबल होतं धर्माधिकारी आहे. पाचवं लेबल होतं दादा धर्माधिकाऱ्यांचा मुलगा आहे. मग जे शिकलो, डिग्र्या मिळाल्या, मजूर चळवळ, विद्यार्थी चळवळ, इतक्या चळवळीत राहिलो त्याची लेबल आहे. एक स्वातंत्र्य सैनिकाचे लेबल आहे. इतक्या संस्थांमध्ये काम करतो त्याची लेबल आहे. तुमच्या समोर यादी वाचून दाखवली. राष्ट्रपतींनी काय बुद्धी झाली माहित नाही, मला पद्मभूषण दिलं त्याचं एक लेबल आहे. परिणाम हा झाला की माझ्या व्यक्तिमत्वाची लेबलच लेबल दिसतात आणि धर्माधिकाऱ्याचा पत्ताच लागत. लेबलांच्या जगात माणूस जिथे हरवला आहे त्या जगामध्ये तुम्ही मी जगतो. या देशामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक देश आहे तुम्ही म्हणता, पण या देशामधला म्हणजे आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, या देशात देव झोपलाय आणि माणूस हरवलाय. मी मथुरेला गेलो, 1 वाजला होता. भगवंताचं दर्शन करण्याकरता गेलो तेव्हा पुजारी असं म्हणाला की आता भगवंताच्या जेवणाची वेळ आहे, भोजनाची, तुम्ही 3 वाजता या, कारण त्याच्यानंतर भगवंताला वामकोक्षीची गरज असते. बाहेर आलो, एका मिठाईच्या दुकानासमोर एक माणूस मिठाई करता हात पुढा करून म्हणत होता की मी खाल्लं नाही आहे काही, मला काही द्या. त्या मिठाईच्या दुकानदाराने उत्तर दिलं की सध्या माणूस नाही, नंतर तू ये. त्या भिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि एकच वाक्य मी ऐकलं, त्यातून माझ्या जीवनामध्ये मी पुष्कळ शिकलो. ते वाक्य असं होतं की मला वाटलं होतं तुम्ही माणूसच आहात. ज्या देशामध्ये देव झोपतो आणि माणूस हरवतो, तुम्ही देवळात का जाता? बंगालच्या एका लेखकाने सुरेख निबंध लिहिला. त्यांनी लिहिला की शंख पद्म गदा दारी सगळा हा सुदर्शन चक्रापासून सगळं वापरणारा भगवंत दगडाचा का झाला? मला शोध लावायची माझी इच्छा होती म्हणून बसलो. सकाळी 7 वाजता गेला देवळात. पहिला शेतकरी आला आणि भगवंताला साकडं घातलं की भगवंता शेत पेरला आहे, पाऊस पाडशील तर 1.25 रुपयाची मिठाई चढली. अर्ध्या तासाने एक शेठजी आले आणि म्हणाले भगवंता घर बांधतोय, स्लॅब लेवल पर्यंत आला आणि स्लॅब उभी केली आहे, 7 दिवस पाऊस पाडणार नाही तर 100 रुपयाची मिठाई वाटी. आणि म्हणण्यात त्याने दिलं की दर अर्ध्या तासाने एक जण यायचा आणि एक मागणं मागायचा, दुसरा यायचा तो त्याच्या परस्पर विरोधी मागण्या मागायचा. रात्री 9 वाजता देऊळ बंद व्हायची पाळी आली. ते देवाला प्रश्न पडला काय करावं? पाऊस पाडला तर शेतकरी खुश होईल, पण शेठजी नाराज होते. काय करावं जेव्हा देवाला समजलं नाही तेव्हा देवानी ठरवलं की आपण दगडात होऊन बसून जावं, ज्याच्या नशिबात जे होईल ते होईल. त्या दिवशी देव दगडाचा झाला. आणि बडनाशाचं एक सुरेख वाक्य आहे की देवळामध्ये मागण्या मागणारे भिकारीच मी पाहिले, देवाचा एकही भक्त मी कधी पाहिलेला नाही. मागण्या मागण्याचा हे डिमांड शॉप जेव्हा देव होतं आणि देऊळ होतं तेव्हा भूमिका बदलते. आध्यात्मिक देश आहे तुमचा माझा. किती आध्यात्मिक देश आहे असं आपण म्हणतो, धार्मिक देश आहे. आता इतक्या इथं स्त्रिया आहेत. माझी आई तर वेडी होती, तिला मी एकदा प्रश्न विचारला का चांगला नवरा मिळावा म्हणून स्त्रियांना इतकं व्रत वैकल्य करावं लागते, वट सावित्रीपासून हरताळकेपासून, आणि चांगली बायको मिळावी म्हणून पुरुषाला एकही व्रत करावं लागत नाही, असा कसा तुझा समाज आहे? तेव्हा ती वेडी होती म्हणून शाळेसारखं उत्तर दिलं. ती म्हणाली प्रत्येक बायको चांगलीच असते म्हणून व्रत करावं लागत नाही, पण प्रत्येक नवरा चांगला असतो याची गॅरंटी नसल्यामुळे व्रत करावी लागतात. ती वेडी असल्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो, शहाण्यासारखी बोलत असे काही वाक्य.
त्यातलं हे एक वाक्य. दुसरं वाक्य मी तिला म्हटलं की तुझ्या स्वतःच्या नावावर तुझ्या वडिलांकडे, तू एकटी मुलगी, एक भाऊ एक मुलगी असल्यामुळे 5,000 एकर जमीन होती. तू त्या झोपाळ्यावर डोलत होती, त्या झोपाळ्याला चांदीचे सगळे सजवलेलं होतं. आणि तू दादा धर्माधिकाऱ्यांशी लग्न केलं, कारण ते ICS ला जाणार होते, बॅरिस्टरला जाणार होते. लग्नानंतर हा माणूस ICS कडे गेला नाही, बॅरिस्टर व्हायला गेला नाही. कॉलेजमधून गांधींच्या चळवळीत यायला कॉलेज आणि शाळा सोडून दिली. नंतर टिळक विद्यालयात 30 रुपयावर नोकरी धरली शिक्षकाची. तू आणली होती आपल्या माहेरून 2000 तुळे सोनं. सगळं या शंकराच्या संसारामध्ये तुझं गेलं. माझ्या वडिलांचं नाव शंकर होतं. तुला वाईट नाही वाटत? तुला दुःख नाही होत? त्यांनी मला उत्तर दिलं, तर आपण काही गरीब भागाचं निर्माण झालो नव्हतो रे. तुझे वडील तर ICS ला जात होते ना, तुमची निवड झाली होती. हे सगळं सोडून आले. मी या शंकराचा संसार केला, मर्जीने केला, ताकदीने केला. नंतरचं वाक्य होतं, बेटा जेव्हा एखाद्या तत्वासाठी माणूस स्वेच्छेने गरिबीत पत्करतो, तेव्हा त्या गरिबीची मस्ती टाटा बिर्लांच्या कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त असते. माझी आई वेडी होती. ICS त्यावेळेस का तो असे, जो इंडियनही नसेल, सिव्हिलही नसेल, सर्वंटही नसेल, त्याला ICS म्हणत होतो. तो बहुधा इंग्लंड का ब्रिटिश माणूस असे. वृत्तीनं सिव्हिल तर कधीच नव्हता, मिलिटरीवालाच होता. आणि सर्वंट कधीच नव्हता, होता तो बॉसच होता. या ICSच्या पदावर जाण्याची आकांक्षा धरणारी माणसं आजही आहे, त्याही वेळा होती. पण तू सर्व सोडून जेव्हा माणसं गांधींच्या चळवळीत आली आणि नंतर एकही पद ज्यांनी स्वीकारलं नाही, अशी माणसं मी माझ्या जीवनात पाहिली आहे, ज्यांना तुम्ही मी वेडी माणसं म्हणतो. वेडे पण काय आणि वेडे पण नसेल तर काय होतं त्याचा कधी विचार केला? या जगातल्या एकाही प्रॅक्टिकल व्यवहारी माणसाने समाज परिवर्तनाचं काम केलं, संशोधनाचं काम केलं असं तुम्हाला आठवतं? एकही नाव सांगा. गणितासारखं हिशेब मांडून ज्यांनी जीवन आपलं तोडण्याचा प्रयत्न केला असेल, हिशेब लावण्याचा प्रयत्न केला असेल, तो माणूस तुमच्या माझ्या दृष्टीने प्रॅक्टिकल आणि व्यवहारी होता. परंतु खऱ्या अर्थाने आपण त्याला वेडा म्हणतो. हे वेडे पण त्या माणसाने जे जोपासले त्याची कुठेतरी आपल्याला जाणीव होईल का? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही इतक्या स्त्रिया इथं बसल्या, लोक म्हणतात तुम्हाला संविधानानं स्त्री पुरुष समता मिळाली. मला हेही सांगण्यात येतं की तुम्ही नोकरी करता म्हणून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. तुमच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. मी प्रश्न विचारतो, माझी बायको फार चांगली नोकरी करत होती, पगारही चांगला होता. इतकं असूनही मैत्रिणीसाठी तर सोडूनच द्या, स्वतःसाठी जरी साडी विकत घ्यायची असली तर मिस्टर धर्माधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे असं का वाटत होत? कारण पगार कमावण्याचं साधन म्हणून तुम्ही राहिला, त्या पगारावर तुमचा अधिकार राहिला नाही. आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही केला होता नरकात जाण्याचं सुद्धा स्वातंत्र्य असलं पाहिजे. तुम्हाला कुठलं स्वातंत्र्य मिळालं? त्या आंध्रमध्ये 15 वर्षाची मुलगी आहे, तिने कविता दिली. त्यांनी लिहिलं की माझे वडील रोज म्हणायचे की तुझी आई त्या घरची राणी आहे, स्वयंपाकघराची महाराणी आहे. त्या मुलींनी लिहिलं, मला किती बरं वाटायचं की माझ्या आईची किती प्रतिष्ठा. एकदा तर वडील इथपर्यंत म्हणाले की तिचं राज्य इतकं चालतं की मी कुठले कपडे घालून आणि करून बाहेर जावं हे तुझी आई ठरवते, इतकं तिचं हुकूम चालतो. मला आणखीन बरं वाटलं. त्याही दिवशी वडील हे म्हणाले, वयाने 15 वर्षाची झाली होती, मला का सुचलं माहित नाही, का सुचलं हेही माहित नाही असं उत्तर दिलं. पण मला असं वाटतं की ज्या स्वयंपाकघराची माझी आई महाराणी असं वडील म्हणतात,
त्या महाराणीचं स्वयंपाकघरामध्ये साम्राज्य राज्य कसं चालतं एकदा बघावं म्हणून मी स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. आणि पाऊल टाकल्यावर माझ्या लक्षात आलं की ज्या माझ्या आईला माझे वडील या स्वयंपाकघराची साम्राज्ञी म्हणतात, महाराणी म्हणतात, त्या स्वयंपाकघरात चमच्यापासून तर प्रत्येक भांड्यावर नाव तर माझ्या बापाचंच. चमच्यावर सुद्धा आईचं नाव नाही. तेव्हा तिने प्रश्न उपस्थित केला की महाराणी आणि राणी म्हणून माझ्या आईला ज्यांनी गुलामासारखं वापरलं आणि त्या गुलामगिरीचं जे स्थान स्वयंपाकघर होतं ते जर मी उकरून फेकून दिलं तर काय हरकत. हे वेळीपणच होतं. पण मी तुम्हाला आज नम्रपणे सांगू इच्छितो, तुम्ही मला बोलावलं की फार रिस्क घ्यावी लागते. पहिली विनंती मी जिथं सगळ्या महिला आहेत त्यांना करणार आहे, आज घरी गेल्याबरोबर भांड्यावरची नावं बदलून टाका. आपण थोडं वेड्यासारखं वागू ना. गुलामगिरीची सवय ज्यांना होते ना त्यांची फार अडचण असते. आणि गुलामांना स्वातंत्र्य आवडत नाही, कारण स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी नको असते. म्हणून ज्यांना जबाबदारी नकोच असते त्यांना गुलामगिरी परवडते. तुम्हाला नवरा नावाचा जो अंगरक्षक असतो ते असला तर सुरक्षित वाटतं. हा बॉडीगार्ड तुमचं जे शोषण करतो ते तुम्ही कधी बघितलं नाही. म्हणून त्या मुलीच्या कवितेमध्ये सगळं आलं. एकच प्रश्न तिने विचारला की भांड्यावरचं नाव माझं का नाही टाकायचं झालं तर मुलाचं का टाकलं जातं आणि मुलीचं का नाही टाकलं जात. या आध्यात्मिक देशामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत का नाही. मागच्या जनगणनेनंतर या जनगणनेपर्यंत वयस्क पुरुष आणि स्त्रियांचा जो रेशो होता त्याच्यात थोडी सुधारणा झाली. 16 वर्षाखालील मुला मुलींच्या संख्येत 18% घट झाली आहे. आणि तरी हा देवी पूजक देश आहे. महाराष्ट्रात तुम्ही मी तुळजाभवानी पासून तर कोराडी पर्यंत किती देवींची पूजा करतो, नवरात्र करतो. पण मुलीचा जन्म घरात नको. पण मुलासाठी बायको म्हणून तर मुलगी लागेल. म्हणून देवाला दुसरी विनंती करतो की देवा मुलीला जन्म द्यायचा असेल तर शेजारी दे, माझ्या घरी देऊ नको. आता ज्या देशात मुलीच्या जन्माचं स्वागत नसतं त्या देशामध्ये स्त्रीची प्रतिष्ठा असते. मला तर असं कित्येकदा वाटतं की या देशातल्या आयांना आणि स्त्रियांना नवरात्र करताना किंवा देवीची पूजा करताना लाज कशी वाटत नाही याचीच मला लाज वाटायला लागली. तुमच्या मनामध्ये नाही आहे ना स्त्रीची प्रतिष्ठा. तुमच्यापैकी बहुसंख्यांना असं वाटतं की जन्म आम्हाला स्त्रीचा या जन्मी नसतं मिळालं तर बरं झालं, पुरुषाचं मिळायला पाहिजे होता. म्हणून जिला आपला जन्मच चुकीचा वाटतो, जिला आपली प्रतिष्ठाच प्रतिष्ठा वाटते, त्या जमान्यामध्ये देवी पूजा तुम्ही करता. मी असं म्हणू इच्छितो पागलांमधल्या सगळ्यात मूर्ख शिरोमणी तुम्ही आहात. कुठलाच स्वत्व तुम्ही घेतलं नाही. मी जेव्हा लग्न करायला उभं राहिलो मला विचारलं बायको कशी असली पाहिजे. मी म्हटलं दिसायला सुंदर तर पाहिजे, स्वयंपाक तर आलाच पाहिजे, वकिली करतो तेव्हा टायपिंग आलं तर बरोबर होईल, माझ्या घरी मोटर आहे थोडं ड्रायव्हिंग आलं पाहिजे. माझे एक मित्र होते बाजूला, ते विचारले म्हणाले की तुला मल्टीपर्पज बायको पाहिजे असा अर्थ आहे. नंतरचा प्रश्न त्यांनी मला विचारला की इतकी गुणी जर मुलगी असेल तर तिने तुझ्याशी लग्न का करावं. मी म्हटलं हा प्रश्न या देशातल्या एकाही मुलींनी कधी विचारलेला नाही. तुमच्या शिक्षणाची सुरुवात एवढ्यासाठी झाली की पुरुषांनी जेव्हा ठरवलं की उशिरा लग्न करायची तेव्हा मुलींचं काय करायचं कळेना, म्हणून शाळेत पाठव कॉलेजमध्ये पाठव असं झालं. आता लग्नाच्या बाजारात कमावती बायको हवी असं जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही कमवायला लागल्या. तुम्ही स्वतःसाठी कधी जगल्या आजपर्यंत? आणि स्वतःसाठी जगा म्हणून तुम्ही आपल्या मुलींना कधी सांगितलं आजपर्यंत? म्हणून मला असं म्हणायचं आहे की आता तुम्ही ज्याला व्यवहार म्हणतात, मी तर बाजार म्हणतो लग्नाचा,
मुंबईमध्ये 4 महिन्यापूर्वी एक फार श्रीमंत ग्रस्त माझ्याकडे आले. मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. मी म्हटलं मी नाही आहे मुंबईत, बाहेरगावी आहे. त्यांनी आपल्या खिशातून एक पाकिट काढलं. त्यात 1001 रुपये होते. म्हणाले या पाकिटावर ही तुमची माझ्या मुलीला लग्नाची भेट आहे म्हणून लिहून द्या. मी म्हटलं अरे पैसे तुझे, पाकिट तुझं, फाउंटन पेन तुझं आणि मी लिहून देऊ. तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं की साहेब तुम्हाला व्यवहार तर कळतच नाही, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न मला विचारला. मी अशी 1000 पाकिटं केली आहेत. तेवढी पाकिटं भेट म्हणून माझ्या मुलीला मिळतील तेव्हा माझा तितका काळा पैसा गोरा होईल. वैभवशाली लग्नांमध्ये स्त्री पुरुष समता दिसते. माझ्या संविधानाने असं म्हटलंय की स्त्रियांना अपमानित करणाऱ्या जेवढ्या रूढी आणि प्रथा असतील त्याचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. तुम्ही कधी पाळलं? आजपर्यंत अपमानित न होणाऱ्या स्त्रिया 2 होत्या. मी त्यांना वेड्या म्हणतो. सेवाग्रामच्या आश्रम मध्ये जेव्हा मातृत्वाची थोरवी गायनाकरता भाषण झाली तेव्हा प्रेमाताई कंटक उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी तर ब्रह्मचारिणी आहे, मी लग्न केलं नाही, मी माता नाही, माझी काहीच प्रतिष्ठा नाही, कारण मी आई नाही झाली आणि त्यातही मुलाची आई नाही झाली. आणि हा विनोबा भावे हा ब्रह्मचारी आहे, लग्न केलं नाही, हा बाप झाला नाही तरी याची प्रतिष्ठा. पुरुषाच्या ब्रह्मचार्याची प्रतिष्ठा आणि स्त्रीच्या ब्रह्मचर्याची प्रतिष्ठा तुमच्या समाजात नाही. प्रश्न उपस्थित करा. दुसरा धक्का मला बसला. एका सभेमध्ये मी मातृत्वाबद्दल बोलत होते. एक बाई उभी राहिली. 20-25 वर्षाची असेल किंवा 30 वर्षाची असेल. 5-7 वर्षाचा मुलगा तिच्या सोबत होता. मला म्हणाली साहेब हा मुलगा माझा 100% मुलगा आहे. मला मूल हवं होतं म्हणून मी याला जन्म दिला आणि मी याला तुमच्या मुलांच्या सोबत कॉन्व्हेंट मध्ये पाठवतो. पण त्याच्या बापाचं नाव मी नाही सांगू शकत कारण मी वेश्येचा व्यवसाय करतो. आणि मग तिने मला प्रश्न विचारला माझ्या मातृत्वाची काय किंमत आहे? मी आई आहे खरं आहे ना. मातृत्वाची किंमतच नाही, किंमत पितृत्वाची आहे. इरावती कर्वेंनी म्हटलं होतं की बाईचं उदर हे बीजक्षेत्र असतं, प्रतिष्ठा नवऱ्याची असते, आईची कधीच नसते. तरी तुम्ही मातृत्वाची प्रतिष्ठा म्हणून परदेशात त्या स्त्रियांनी नवीन स्लोगन दिलं की मॅटर्नल इन्स्टिंक्टने आम्हाला काहीच प्रतिष्ठा मिळाली नाही, उलट पुरुषांनी हा शोधून काढलेला बहाणा आहे की जेणेकरून ते आम्हाला जन्मभर आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीत ठेवतील. म्हणून डाऊन विथ द मदरहुड असा नारा त्यांनी दिला. तुम्हाला मला अतिरेकी वाटेल, वेडेपणाचा वाटेल, पण याच्या मागचं तथ्य समजून घ्यावं लागेल की नाही. समाजामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मी जगतो त्या पद्धतीमधली सगळी उफराटी पद्धत चाललेली आहे. प्रतिष्ठा कुणाची आम्ही विचारू इच्छितो तुम्हाला. श्रम करणाऱ्याची प्रतिष्ठा आहे. या गांधींच्या आश्रमात गेलो होतो पहिल्यांदा 1935 साली गांधींना पाहायला. बघायचा होता की इतक्या मोठ्या साम्राज्याशी लढणारा माणूस कसा असेल. माझ्या मनात असं होतं, लहान होतो, 10-12 वर्षाचं वय असेल, की इतक्या मोठ्या साम्राज्याशी हा लढतो त्या गामा पैलवान तर असला पाहिजे की नाही. गेलो तेव्हा भुक्कड माणूस होता. सकाळची वेळ होती, वर्किंग कमिटीची मीटिंग होती. जवाहरलालांपासून सगळी माणसं तिथं आली होती. सकाळी श्रमदानाचा तास होता. जवाहरलाल भाजी चिरत होते, वल्लभभाई बगीचात काम करत होते, कोट्याधीश जमनालाल बजाज जात्यावर दळत होते. मी संचालकांना विचारलं, म्हटलं गांधींचं डोकं फिरलं का? वेळा आहे का माणूस की एवढा मोठ्या दिगंत कीर्तींच्या माणसाला तुम्ही भाजी चिरायला बसवता, बागेत काम करायला सांगता, जे आमच्या घरी नोकर करतात. गांधींना काही अक्कल आहे? तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की तुला भाजी आवडत नाही का?
म्हटलं भाजी आवडते, भाजीशिवाय जेवण होत नाही. मग दुसरा प्रश्न त्यांनी विचारला, त्याचं उत्तर मी त्यावेळेला देऊ शकलो नाही, आधीच देऊ शकलो नाही. त्यांनी दुसरा प्रश्न मला असा विचारला, जी खाण्याची लाज वाटत नाही ती तोंडण्याची लाज का वाटते? उत्पादक परिश्रमाची प्रतिष्ठा ज्या देशात आणि समाजात नसते, त्या समाजात आणि त्या देशामध्ये आयतोबांचीच प्रतिष्ठा असते. वाईट वाटून घेऊ नका, बेश्रमांची प्रतिष्ठा असते. म्हणून गांधी जेव्हा म्हणाला की चरखा चला चलांचे लेंगे स्वराज्य देंगे, तेव्हा पागलच होता. चरख्याच्या मार्फत शरीरच उत्पादक शरीर श्रम करणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा मी प्रस्थापित करीन असं म्हणाले. जात्यावर दळत होते जमनालाल बजाज, हाताला स्पॉन्डलायटिस होता, व्यायामाची गरज होती, म्हणून जात्यावर गांधींनी बसवलं. आम्ही विचारलं व्यायामच करायचा होता, तो नुसता व्यायाम करायचा, जात्यावर कशाला बसायचं? तेव्हा म्हणाले, हो माझं एवढंच चुकलं ना की मी या माणसाच्या व्यायामामधून पीठ काढलं, एवढंच चुकलं ना. नुसतं जर याला उठ बस म्हटलं असतं, जिम्नॅशियम मध्ये जा म्हटलं असतं, तर प्रतिष्ठा वाढली असते. प्रतिष्ठेची गमक बदलून देण्याकरता ज्या या व्यक्तींनी ही भूमिका मांडली तेव्हा ती समजून घेण्याची गरज होती. आजही आहे. मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो, खादी मी वापरतो जन्मापासून. लोकांना खादी महाग वाटते, खादीची इस्त्री टिकत नाही असं वाटतं, खादी धुण्याकरता कठीण आहे असं वाटतं. पण खादीचा भाव कसा ठरतो? कापूस पिकवणाऱ्याला त्याच्या मालाची पूर्ण किंमत मिळाली पाहिजे. जो विणत असेल, कातत असेल, कापड विकत असेल, त्या प्रत्येकाला कुठल्याही प्रकारचं शोषण न होता संपूर्ण वेतन मिळालं पाहिजे. कुणाचंही शोषण न करता जी वस्तू विकली जाते ती महाग वाटते. आणि काश्मीरचा गालीचा स्वस्त वाटतो. तुम्हाला माहित आहे, गालीचा काश्मीरचा 10 वर्षाच्या आतल्या मुलीच्या हाताचा बनला जातो. ती वयात आलेली नसली पाहिजे अशी मुलगी लागते, कारण तिची बोट जी फिरतात त्या सुफातीमध्ये घालता तयार होते. ती मुलगी कधीच शाळेत जात नाही, शाळेत जाऊ शकत नाही. ज्या कापडावर मुलांच्या, स्त्रियांच्या आणि गरिबांच्या शोषणाच्या रक्ताचे डाग असतात ते कापड स्वस्त असतं. तुमची स्वस्त आणि महागाची व्याख्या काय? शोषणावर आधारित अर्थरचना स्वस्त असते. एकदा जेसी कुमारप्पा एका फार श्रीमंतांच्या घरी गेले. बाथरूम मध्ये साबण होता, वापरला नाही, बशीमध्ये घेऊन बाहेर आले, डायनिंग टेबलवर ठेवला. यजमानाने विचारलं, आपण साबणाने आंघोळ नाही केली? म्हणाले नाही केली. म्हणाले का नाही? म्हणाले माझ्या केरळमधली सगळी भात शेती संपवून तुम्हाला तेल निर्माण करून साबण निर्माण करायचं होतं, म्हणून तुम्ही माझ्या इथल्या शेतकऱ्याला संपवून टाकलं आणि हे साबण निर्माण केलं. या साबणावर मला माझ्या केरळच्या शेतकऱ्याच्या रक्ताचे डाग दिसतात आणि रक्ताचे डाग असलेल्या साबणाने शोषणाने तयार झालेल्या शासनाने अंग स्वच्छ होते याच्यावर माझा विश्वास नाही. वेळा होता ना. शोषण स्वस्त पडतं हा माझ्या देशातला नियम आहे. आज असं मानलं जातं की आजही 55 लक्ष लोकांना या देशात खादी आणि ग्रामोद्योगामध्ये रोजीरोटी मिळते, तेवढी कुटुंब चालतात. कुठल्या कारखान्यात तेवढी शक्ती आहे? हा कसा देश आहे मला समजत नाही की मी वकिली करत होतो तेव्हा माझी फी मी ठरवत होतो. तुमच्या गावचा डॉक्टर त्याची डॉक्टरची फी ठरवतो. चार्टर्ड अकाउंटंट पासून सगळे त्यांची सेवा असते त्याची फी ठरवतात. आणि फक्त शेतकरी जो धान्य पेरतो आणि धान्य उगवतो त्याला त्याच्या उगवलेल्या धान्याचे भाव ठरवता नाही. ते भाव दलाल ठरवतं आणि सरकार ठरवतं. शेतकऱ्यांचं शोषण करून तुम्ही धान्य उत्पन्न करता आणि पुढे नेता. सगळी शोषणावर आधारित असलेल्या अर्थरचनेमध्ये उफराटे पण आल्याशिवाय मी ज्याला तुम्ही वेडे पण म्हणतो हे बदलणार नाही. आकडा असा सांगतो की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षामध्ये संपूर्ण खादीचा एकच पोशाख वापरला
ते 1 कोटी लोकांना काम मिळतं, तेवढी घरं चालतात. एवढी शक्ती कुणाचं? तुम्ही मला बोलावलं, मी म्हटलं तुम्हाला फार मोठी रिस्क घेता. तुम्ही धर्माधिकाऱ्याला बोलावल्यानंतर मला तुमच्याकडून काही नको आहे. तुम्ही हात वर करून माझ्यासोबत एक संकल्प केला पाहिजे की वर्षातून कमीत कमी एक संपूर्ण पोशाख तुम्ही खादीचा वापरा. किती हात वर होतात मी पाहू इच्छितो. स्त्रियांना साड्या विकत घ्यायचा अधिकार दिसत नाही. आणि हे हात वर झाले आणि हा जो संकल्प तुम्ही का न्यायमूर्तीच्या उपस्थित केला तो पाळला जातो की नाही हे बघण्याची जबाबदारी मी नगराध्यक्षांवर सोडून देतो. युवक कुणाला म्हणतात? इथं युवक असतील त्यांना प्रश्न विचारायचे. युवकांची व्याख्या अशी आहे की त्याला मीन्स ऑफ लाईव्हलीहूड मध्ये इंटरेस्ट नाही, पर्पज फॉर लिव्हिंग पाहिजे. जो जगण्याच्या साधनांच्या शोधात नसतो पण जगण्यासाठी त्याला ध्येय आणि श्रेय शोधात असतो तो तरुण असतो. ज्याला तरुण म्हणतात. अशाच तरुणांनी क्रांती घडवून आणली. आजपर्यंत मूर्ख होते ना सगळे. प्रश्न विचारतो एका मी शिबिरात गेलो युवकांच्या. माझी वाईट सवय आहे, त्यांना असं म्हटलं की उद्या एक निबंध लिहून आणा. विषय होता मी का जगतो. 2 ओळीचा विषय. सगळ्यांनी लिहून आणलं. फार छान लिहिलं. शाळा कॉलेजात लिहितात तसे निबंध होते. कोणी म्हणाला मी आई वडिलांच्या सेवेसाठी जगतो. कोणी म्हणाला मला समाजसेवा करायची आहे, ते माझं ध्येय आहे. कोणी राष्ट्रसेवा करायची अशी ध्येय आहे. एकच त्याच्यातला प्रामाणिक युवक होता. त्याने लिहिलं, एका ओळीचा निबंध लिहिला. निबंधात लिहिलं होतं मी मरत नाही म्हणून जगतो. मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या तरुणांना विचारतो इच्छितो तुम्ही का जगता? काय उत्तर? उत्तर ज्याला देता येत नाही ना तो युवक नसतो. युवकांची शक्ती जेव्हा निर्माण होत असते तेव्हा त्या युवकांच्या शक्तीमधून क्रांती निर्माण होते, समाज परिवर्तन निर्माण होते. मी इथं जे युवक आहेत त्यांना विचारू इच्छितो तुमच्या देशाचा आणि गावाचा ब्ल्यूप्रिंट काय आहे? आम्ही 14व्या वर्षी आंदोलनात पडलो तेव्हा आम्हाला विचारण्यात आलं होतं काय वगैरे स्वराज्य मिळालं तर आम्ही म्हटलं होतं कमीत कमी गरजवंताला तर वस्तू मिळते. 78 साली मी मुंबईला आलो. डोळ्याचा रोग सुरू होता. माझ्याकडे कोणालाच रोग नव्हता. पण माझा सरकारी डॉक्टर मला म्हणाला साहेब रोग वाढतोय, आपल्या घरी येऊ शकतो. बाजारामध्ये औषधाचं शॉर्टेज आहे, औषध विकत घेऊन ठेवलं पाहिजे. खिशात पैसे होते, घरी रेफ्रिजरेटर होता म्हणून मी औषध घेतलं आणि रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं. काय परिस्थिती होती? ज्या माझ्या घरी रोग नव्हता तिथं औषध होतं आणि जिच्या झोपडपट्टीत रोग होता तिथं औषध नव्हतं. कारण तुमच्या माझ्या देशामध्ये औषध रोग्याला मिळत नाही, औषध विकत घेऊन पैसेवाल्याला मिळत. हा समाज हवा होता या युवकांना. गरजवंताला जिथं वस्तू मिळत नाही, पैशाच्या भावावर जिथं वस्तू चालते आणि सगळा बाजार चालतो, हे हवं होतं तुम्हाला. पर्पज फॉर लिव्हिंग. कुठला समाज हवा होता हे ठरवाल की नाही? आज प्रत्येक वस्तू विकत घेणाऱ्याला मिळते. पहिले पूर्वी माझ्या पायाचं माप घेऊन जोडा तयार करत असे नागपूरचा माझा कारागीर. त्याचं माझं नातं होतं. तो माझ्यासाठी जोडा तयार करत असे. मला माहित होतं माझ्यासाठी जोडा तो तयार करतो, त्याला माहित होतं तो जोडा कोणासाठी करतो. परवा अक्षरशः मागच्या महिन्यात माझा मुलगा मला बाटाच्या दुकानात घेऊन गेला. 25-30 वर्ष मला डायबिटीस असल्यामुळे पाय जरा हळूहळू झाले होते म्हणून बहु जोडा हवा होता. हजारो जोडे होते. मी त्याला म्हटलं माझ्या पायाचा जोडा देतोस का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, 100 जोडे मी बघितले पण माझ्या पायाचा जोडाच नव्हता. शेवटी कंटाळून मी त्याला विचारलं कसं रे तुझं दुकान जिथं माझ्या पायाचा जोडाच मिळत नाही?
आणि मुलाचा तर आग्रह होता की थोडा 2000 रुपयाचा मऊ चांगला घे, कारण त्याला मॅचिंग बाप पाहिजे होता. मी त्याला म्हटलं रे, 2000चा जुळा मला घालवणार नाही, माझ्या पायापेक्षा याची जास्त किंमत आहे. शेवटी त्या दुकानदाराला कंटाळून मी विचारले, कसं तुमचं अर्थशास्त्र आहे जोड्याचं दुकान? त्याने मला उत्तर दिलं, साहेब आम्ही माणसांसाठी जोडे करत नाही, आम्ही नंबरानं जोडे करतो. आता कुठल्याच नंबरामध्ये तुमचा पाय बसत नाही तर मी काय करू? शेवटी मी त्याला विचारलं, 4 बोटं कापली तर बसेल का? स्टँडर्डायझेशन मार्केट मधलं जे म्हणतात ते हे आहे, जिथं माणूसच अनामिक झाला, जिथं माणूसच, ज्याला फक्त प्रत्येक वस्तूची किंमत माहित असते आणि मूल्य माहित नसतं, तो माणूस विक्षिप्त असतो. आज तुमच्या माझ्या समाजात ज्ञान विकलं जातं, विज्ञान विकलं जातं, इमान विकलं जातं, इन्सान विकला जातो, आणि वाईट वाटून घेऊ नका, भगवान सुद्धा विकला जातो. नागपूरच्या जेवराच्या दुकानात गेलो, गणपतीची चांदीची मूर्ती होती, उंदराची चांदीची मूर्ती होती. मी त्याला किंमत विचारली, त्याने दोन्ही मूर्तींची किंमत सारखीच सांगितली. मी त्याला विचारलं, का रे, गणपती आणि उंदीर सारखीच किंमत? तर त्याने मला उत्तर दिलं की साहेब, तुम्ही बाजारात उभ्या, दुकानामध्ये उभ्या, आम्ही दुकानामध्ये चांदी तोलत असतो, गणपती आणि उंदीर यात भेट करत नाही. तुम्ही विकत घेतल्यावर आपल्या घरात नेऊन देवघरात ठेवा, तेव्हा त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल, ती गोष्ट वेगळी. जेव्हा देवाचे भाव ठरलेले असतात आणि देवही विकला जातो, त्या समाजामध्ये कुणीतरी मूर्ख माणसं असे असतील की नाही की ज्यांची किंमत नसेल? एव्हरी मॅन हॅज गॉट हिज ओन प्राइस, हे वाक्य आहे. प्रत्येक माणसाची किंमत आहे बाजारात. मला माहित आहे, तर तुम्हाला माहित असतील, गावामध्ये सुद्धा काही मूर्ख माणसं अशी असतात ज्यांची किंमत तुम्ही बाजारभावाने लावू शकत नाही. मला माहित आहे की माझ्या देशामध्ये इतक्या स्त्रिया आहेत की ज्या उपाशी मरत असतील, मुलबाळ उपाशी मरत असतील, पण प्रत्येक स्त्री सतीत्व विकून जगते हे मी पाहिलं नाही. आता तर सतीत्व विकून जगण्याचा बाजार तुम्ही उभा केला. डान्स बार आणि वेश्यांच्या बद्दल जेव्हा या प्रदेशाच्या गव्हर्नरनी सरकारला पत्र दिलं की वेश्या व्यवसाय आपण थांबवू शकत नाही म्हणून तो कायदेशीर करा, तेव्हा मी भांडायला उभा राहिलो आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला की हा कायदेशीर करण्याची माझी तयारी आहे, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की आज मी या समाजामध्ये जगतोय की जिथं उद्या माझ्या मुलीचं अपहरण होईल, बायकोचं अपहरण होईल, ती वेश्यालयामध्ये मला दिसू शकते. तुमची मुलगी वेश्यालयात गेली तर चालेल का? ते कायदेशीर आपण करू. नाही उत्तर दिलं. मी भांडलो. मला दुःख आहे, आता डान्स बारच्या प्रश्नावर मी भांडलो. एकच प्रश्न विचारला महाराष्ट्राला की महाराष्ट्राला वीरवाला हव्यात की बारवाला हव्यात? 14 ते 18 वर्षाच्या मुलींना तिथे पहिला प्रवेश आहे. 16 वर्षाच्या मुलीवर शरीर संबंध ठेवला, तिच्या मर्जीने सुद्धा ठेवला तरी त्याला बलात्कार म्हणतात. बलात्कारी मुली तिथे असतात. फक्त जे बारबाल चालवतात ते जेव्हा मला म्हणाले की या व्यवसायात त्यांना काम मिळतं, सगळं मिळतं, मी त्यांना म्हणतो इतका चांगला जो व्यवसाय आहे तो तुमची मुलगी का नाही नाचत? तुमची बायको का नाही नाचत? तुम्ही त्याचा बाजार मांडून, ज्या मुलींच्या शरीराचा बाजार मांडून फ्रेश मार्केट उभे करता आणि गांधींचं ज्यावर चित्र आहे ती करन्सी जाऊन तुम्ही जेव्हा लेदर करन्सी आणता त्या बाजारात, त्या बाजारामध्ये जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा मला त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला सांगायला हरकत नाही की साहेब तुम्ही मूर्खांच्या बाजारात बोलता. मला माहित आहे, मी इथेही बोलताना आंधळ्यांच्या बाजारामध्ये मी आरशे विकतोय. पण मी काय करू, मी इतके आरशे पाहिले या देशामध्ये आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे आरशे पाहिले की त्या आरशामध्ये पाहता पाहता माझा चेहराच बदलून गेला. कुठली तरी ठाम भूमिका घेऊन बारबालांच्या प्रश्नावर किंवा वेश्या व्यवसायाच्या प्रश्नावर स्त्रियांच्या संघटना आणि स्त्रिया उभ्या राहिल्या मी पाहिलं नाही. वृत्ती अशी आहे की माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत कशाला?
एका चांगल्या घरच्या बाईने मला उत्तर दिलं की साहेब हे बद्ध धंदे बंद झाले तर गुंड आमच्या घरात शिकतील, श्रीमंत लोक आमच्या घरात शिरून आमच्या मुलीबाळींना विकत घेतील. म्हणून साधं उत्तर होतं, आपल्या घरात कचरा होऊ नये म्हणून दुसऱ्याच्या घरात कचरा झाला पाहिजे, टाकला पाहिजे, अशी वृत्ती आहे. आणि आपल्या घरापर्यंत जोपर्यंत ही पोहोचत नाही, आपल्या मुलीपर्यंत जोपर्यंत प्रश्न पोहोचत नाही, तोपर्यंत इतरांच्या मुलींच्या बाबतीत विचार करण्याची, पालकाची, पितृत्वाची किंवा मातृत्वाची भूमिका तुमच्या माझ्यात नाही. मी जेव्हा भांडलो, आजही भांडतोय, तुम्हाला सांगितलं पाहिजे मला नम्रपणे, एकाची भांडतोय. पुनर्वसनाबद्दल बोलतात, अमक्याबद्दल बोलतात, कोणाचं पुनर्वसन करायचं? त्यांचं प्रस्थापनच अनैतिक असेल त्याचं पुनर्वसन करायचं आणि सामान्य माणसाच्या कर्जाच्या पैशातून काय भूमिका आहे? म्हणून मला आता हवे आहे अशी माणसं की ज्यांना सरळ मार्ग नको आहे, ज्यांना व्यवहारी म्हणून जगायचं नाही. क्रांती म्हणजे काय असतं? भूकंप होतो तेव्हा उलटा पालत होते, पण क्रांती होत असते. क्रांतीचं एक ध्येय असतं आणि त्या ध्येयासाठी ध्येय वेगळे झालेली माणसं हवी असतात, तेव्हा समाजात क्रांती होत असते. ही क्रांती जर करायची असेल आणि समाजाचं परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला या समाजामध्ये वेगळ्या प्रतीची माणसं उपस्थित करावी लागतील. हा कुठला समाज आहे की मुंबईमध्ये आजकाल एनआरआय आले? तुम्हाला माहित आहे ना, एनआरआय कॉलनी सिडकोची नव्या मुंबईत आहे. मी अमेरिकेत गेलो, आपल्या मराठी माणसांचं मोठं संमेलन होतं, तिथे तुम्ही जसं बोलावलं तसं बोलावलं मुख्य पाहुणा म्हणून. सगळे एनआरआय होते. मी त्यांना म्हटलं तुमचा एनआरआयचा काय अर्थ आहे मला माहित नाही, माझा अर्थ असा आहे नॉन रिलायबल इंडियन. म्हणते हे आवडत नसेल तर नॉट रिक्वायर्ड इंडियन मला. आणि मित्रांनो, इथं युवक जे आहेत त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, या दोघांपेक्षाही धोकादायक तिसरा वर्ग माझ्या देशात निर्माण होतो आहे, जे रेसिडेंट नॉन इंडियन्स आहेत, या देशात राहतात पण त्यांची मानसिकता भारतीय नाही, जे पाश्चिमात्य देशांकडे डोळे लावून बसलेले आहेत. संस्कृती दोनच प्रकारची असते, एक भोग संस्कृती असते आणि त्याग संस्कृती असते. भोग संस्कृतीच्या मागे लागणारी मुलं रेसिडेंट नॉन इंडियन्स आहेत, यांच्यात भारतीयत्व कुठेच नाही. यांना आपल्या देशाची लाज वाटते. मी पाहिले आहेत ना सुशिक्षित मुलं ज्यांना आईबापांची लाज वाटते, ओळख करून देण्याची लाज वाटते. मी बघितलं आहे. फक्त पॉकेट मनीच्या भरोशावर आई वडिलांची किंमत करणारी शाळेत जाणारी मुलं, जितका पॉकेट मनी आई वडील देतात तितकी आई वडिलांची किंमत असते. आणि आई आणि वडिलांना दोघांनाही बाहेर कामाला जावं लागतं. म्हणून त्यांनी ठरवून टाकलाय की आपण बाहेर जातो आणि या मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून यांना मनी देऊन त्याला पॉकेट मनी म्हणून आपली सुटका करून द्यायची. या समाजामध्ये या युवकांना कसा भारत हवा हा माझा पहिला प्रश्न. लखनौला गेलो तेव्हा पहिल्यांदा एका श्रेष्ठ एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की गांधीचा राष्ट्रपिता नव्हता. मला लोकांनी विचारलं तुम्हाला वाईट नाही वाटत? मी म्हटलं नाही वाटत. म्हणाले का नाही वाटत? म्हटलं या देशात बापाला बाप न म्हणणारे पुष्कळ मुलं आहे, एक वाढला. पण त्याला हे माहित नव्हतं की आम्ही गांधींना कधी भारत पिता म्हटलं नाही, हिंदुस्थानचा पिता म्हटलं नाही, राष्ट्रपिता म्हटलं. आणि तेही कुठल्याही गांधीवाल्यांनी म्हटलं नाही, सुभाषचंद्र बोसनी म्हटलं. 1944 साली आणि 46 साली जेव्हा पत्र लिहिलं गांधींना आणि लिहिलं की तुम्ही देशामध्ये राहून देशाच्या स्वराज्यासाठी आंदोलन करता, मी देशाच्या बाहेर राहून आझाद हिंद फौज उभारून देशाच्याच स्वराज्यासाठी लढतोय. तुमचं माझं ध्येय आहे काय? मार्ग वेगळे आहेत. आणि शेवटचं वाक्य होतं, therefore I want the blessing of the father of the nation. का म्हटलं? देश भौगोलिक असतो, नद्यांचा असतो, नाल्यांचा असतो, प्रदेशांचा असतो. मातृभूमीवर प्रेम करण्याची गरज असते, पण पुरेसं नसतं. राष्ट्र माणसांचं असतं. राष्ट्राची व्याख्या अशी आहे, इट्स अ डेली प्लेबिसाइड ऑफ इट्स पीपल टू लिव्ह टुगेदर. ज्या देशातले लोक एकमेकाच्या सोबत जगण्याचा रोज संकल्प करतात ते राष्ट्र असतं.
नागालँडला गेलो वडिलांच्या सोबत. फिजो होते नागांचे पुढारी. त्यांना म्हटलं भाऊ आमचं एक राज्य झालं, आमचा भारत आहे, तुम्ही आमच्या भारतात सामील झालं पाहिजे, आमचं केंद्र सरकार आहे तिथं आलं पाहिजे, आमचं रिपब्लिक आहे. पहिलं वाक्य असं, सर इज देअर एनिथिंग लाईक इंडियन रिपब्लिक? भारत राष्ट्र नावाचा देश आहे का काही? आम्ही थक्क झालो. त्याला विचारलं का रे असं प्रश्न विचारतो? तो म्हणाला आम्ही सगळे नागा चीन मध्ये गेलो आणि नागा भूमी आणि लँड तुम्हाला मिळाली तर हवी आहे. तुम्ही जमिनीवर प्रेम करता, तुम्ही लोकांवर कधीच प्रेम केलं नाही. जमिनीवर तर जमीनदारही प्रेम करतो, म्हणून तो रयतेवर प्रेम करतो असं आहे का? आपण काय छातीवर हात ठेवून मला उत्तर द्या, मोठ्याने बोलू नका. सगळा आसाम मधला माणूस परदेशात निघून गेला नाही, आसाम मिळालं तर आम्हाला हवाय की नाही? काश्मीर मधला सगळा मुसलमान आणि काश्मीर मधली सगळी माणसं पाकिस्तानात गेली आणि काश्मीरचं खोरं मिळालं तर आम्हाला हवंय की नाही? आम्ही माणसांवर प्रेमच नाही केलं. हा पहिला माणूस होता ज्यांनी मिठाच्या सत्याग्रहापासून कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत आंदोलनामध्ये सगळ्या जातीपंथांची माणसं जोडली आणि त्यांच्या सोबत जगून एक राष्ट्र निर्माण केलं. जो फक्त जमिनीवर प्रेम करणारी माणसं होती त्यांना लोकांवर प्रेम करणं शिकवलं, म्हणून तो राष्ट्रपिता झाला. आणखीन किती प्रश्न मला विचारतात. तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर गांधी वध शब्द आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांनी गांधींचा खून झाला तेव्हा असॅसिनेशन शब्द वापरला होता, म्हणजे लबाड कपटकारस्थान करून केलेला खून. आपण तो वध म्हणतो त्याला. मी एका ठिकाणी गुजरातमध्ये या शब्दाला आक्षेप घेतला, वधाला. ते म्हणाले तुमचा का आक्षेप असावा? म्हटलं वध हा शब्द आम्ही राक्षसांच्या हत्येकरता वापरला. ती हत्या करणारा धर्मपुरुष असतो आणि त्याची हत्या करणं धर्म कृत्य मानलं जात. त्यांनी मला डिक्शनरी दाखवली की खून, हत्या आणि वध तिन्ही शब्दांचे अर्थ एक आहे. त्याला म्हटलं बाबा डिक्शनरीमध्ये प्रतिशब्द असतात, अर्थ नसतात. आणि हे जर खरं असेल की तिन्ही शब्दांचे अर्थ सारखेच आहे, तर उद्यापासून मी असं म्हणायला सुरू करू का की भगवान रामचंद्रांनी रावणाचा खून केला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानांचा खून केला होता, म्हणून ते म्हणाल ते नाही चालला. म्हटलं खून वध राक्षसाचा होतो आणि करणारा धर्मपुरुष होतो. तुमच्या मनात असं आहे की गांधी राक्षस होता आणि गोडसे धर्मपुरुष होता, म्हणून तुम्ही शब्द वापरता, शब्दांचे अर्थ न समजता वापरता. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला म्हणू इच्छितो की शब्दांचे अर्थ ज्यांना कळत नसतात त्यांना आता वेड होण्याची गरज आहे. तुम्ही ज्याला आपलं सरळ आयुष्य, व्यवहारवादी आयुष्य म्हणतात, त्याच्यामधून भ्रष्टाचार जो फोफावतोय, कारण एवढं तर चालणार आहे असं तुम्ही ठरवून टाकलाय. हा आध्यात्मिक देश परलोकवासी जास्त आहे, पारमार्थिक कमी आहे, पारलौकिक जास्त आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एका व्यासपीठावर मी उभा होतो, भाषण करताना सुरू झालं. पहिला वक्ता असा म्हणाला की हिंदुस्थानात राहणाऱ्या मुसलमानांची निष्ठा, लॉयल्टी पाकिस्तानची असेल तर त्याला हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी पाकिस्तानात गेलं पाहिजे. मी म्हटलं या वाक्याच्या खाली मी सही करायला तयार आहे, पण इहलोकात राहून परलोकाशी ज्याची निष्ठा आणि लॉयल्टी असेल त्यांनी अर्लियर द बेटर परलोकात गेलं पाहिजे की नाही? आणि जात नसेल तर आपण मदत केली पाहिजे की नाही? तुम्ही पारमार्थिक आहात आणि आपला अध्यात्म आणि पारमार्थिकतेचा अर्थ काय? इथं सरपंचांचा तुम्ही माझ्या हस्ते सत्कार करवला. एका खेड्यात गेलो, तिथले पाटील त्या दिवशी त्यांना मरण आलं. लोक तारीफ करत होते की माणूस फार धार्मिक होता, 4 धाम करून आला होता, गळ्यात तुळशीची माळ होती, सगळं सांगितलं. मी म्हटलं मी तर असं ऐकलंय की त्याची पहिली बायको जिवंत असताना परजातीच्या बाईला यांनी रखेल म्हणून ठेवलं होतं. सामान्य माणूस या देशातला इतका उदार असतो. त्यांनी मला उत्तर दिलं की साहेब तुम्ही जे म्हणता ना ते खरं आहे की आणि पत्नी जिवंत असताना परजातीच्या बाईला रखेल म्हणून ठेवलं होतं, पण माणूस इतका धार्मिक होता की मरेपर्यंत त्या रखेलीच्या हातचं पाणी प्यायला नाही.
रखेल इतिहास पाणी नाही प्यालं ना तर रखेल ठेवल्याने धर्म बुडत नाही. हा धर्म आहे, हा अध्यात्म आहे. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, अध्यात्म पारमार्थिक माणूस आणि पारलौकिक माणूस, तुम्ही मी चांगलं वागतो आज, मरणाच्या भीतीनं वागतो का? विज्ञानाने इतका आज तरक्की केली, विकास केला की आता आपल्या देशात 62 ते 65 अंदाजे वय आहे. मी 72 वर्षाचा होऊन जगतोय, म्हणजे तरुण कुठल्या तरी तरुण माणसाच्या वयातली 14-15 वर्ष सोडून जगतोय. 78व्या वर्षी. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, त्यांना जवाब हे सांगितलं की वय वाढलं. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की समजा विज्ञान इतकं पुढे गेलं आणि विज्ञानाने तुम्हाला मला ही गॅरंटी दिली की तुम्ही जन्मल्यानंतर मरणारच नाही, तर तुम्ही देवळात जाल का? मी तर नाही जाणार. कारण मरणाच्या भीतीने आणि जन्माच्या अज्ञानामुळे मी देवळात जातो. अज्ञान आणि भीती ही देवळाचं जाण्याचं माझं अधिष्ठान आहे. मी डाव्या बाजूनी मोटर चालवतो, तेही मरण्याच्या भीतीने. ऍक्सिडेंट झाला तर मी मरेन किंवा ज्याला ठोस देईल तो मरेल. आता मला जर विज्ञानाने ही गॅरंटी दिली की दोघांपैकी काहीही मरणार नाही, तर मी डाव्या बाजूनी मोटर का चालवत? मी देवळात का जावं? मंदिरामध्ये घंटी असते, ती घंटी वाजवून आपण देवळात जातो. ही घंटी कशाला असते तुम्हाला माहित आहे? ती एवढ्यासाठी असते की आपण तिथे गेल्यानंतर देव जेव्हा इकडे तिकडे बघत असतो तेव्हा त्याचं लक्ष आपल्याकडे गेलं पाहिजे, म्हणून आपण घंटी वाजवून देवळात जातो. इट्स अ कॉलिंग अटेन्शन बेल आहे. मी द्वारकेला गेलो, मी आणि मिसेस धर्माधिकारी हायकोर्ट जज होतो. तिथल्या मॅजिस्ट्रेट पोलीसवाल्यांनी माझ्यासाठी दर्शनाची सोय केली. तुम्हाला काय सांगू, देवळातल्या सगळ्या माणसांना बाहेर काढलं. आम्ही दोघच होतो. तेव्हा मी त्याला प्रश्न विचारला, योजना काय होती? मी देवाचं दर्शन घ्यावं अशी योजना होती की देवाने माझं दर्शन घ्यावं अशी योजना होती? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की साहेब, याला VIP दर्शन म्हणतात. VIP तो असतो जे ज्याला सामान्य लोकांना जे नियम पाळावे लागतात ते पाळावे लागत नाही. तो सगळ्यात प्रतिष्ठित. माझ्या देशात सगळ्यात प्रतिष्ठित माणूस जो आहे की ज्याला कुठलाच कायदा पाळावा लागत नाही, त्याला आपण VIP म्हणतो. ज्याला कुठल्याही कार्यक्रमाची फुकट तिकीट येतात आणि तिकीट काढणाऱ्यांच्या समोर त्याची खुर्ची असते, त्याला VIP म्हणतात. सरळ अर्थ असा आहे, ज्याला सगळ्या वस्तू फुकट मिळतात तो नंबर 1चा प्रतिष्ठित नागरिक. ज्याला पैसे देऊन पण मागल्या दाराने वस्तू मिळतात तो नंबर 2चा प्रतिष्ठित नागरिक. आणि ही कला तुम्हाला सगळ्या लोकांना इतकी माहिती आहे की सांगण्याची गरज नाही. आणि भर उन्हामध्ये 4-4 तास उभा राहणारा कायदा पाळणारा सामान्य नागरिक, दुकानात पोहोचल्यावर ज्याला रॉकेल संपला आणि साखर संपली म्हणून सांगण्यात येते, तो कायदा पाळणारा माणूस ज्या देशामध्ये सगळ्यात अप्रतिष्ठित मानला जातो तिथं कायद्याचं राज्य प्रतिष्ठित होत नसतं. म्हणून मी जेव्हा कायद्याचा राज्य हा प्रश्न वाक्य वापरलं, त्या पु ल देशपांडे उठून उभे राहिले, म्हणाले की तुमचे उच्चार फार चुकीचे आहेत. म्हणजे या उच्चारामध्ये काय चुकलं? ते म्हणाले मराठीमध्ये कायद्याचे राज्य असा शब्द प्रयोग नाही, कायद्याचे राज्य एवढाच आहे. काय द्यायचे राज्य आणि काय घ्यायचे राज्य? तुम्ही भ्रष्टाचाराची व्याख्या बदलून टाकली. एका गावात गेलो, तहसीलदाराची बदली झाली होती. लोक मला म्हणायला लागले की साहेब फार चांगला साहेब होता, याची बदली कॅन्सल झाली पाहिजे. अगदी भ्रष्टाचारी नव्हता. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं मी तर ऐकलं पैसे खात होता. ते म्हणाले साहेब हो पैसे खात होता, पण पैसे खाऊन काम करत होता. पैसे खाऊनही जो काम करत नाही ना तेवढा भ्रष्टाचारी राहिला. तुम्ही भ्रष्टाचाराची व्याख्या बदलून टाकली. आणखीन एक उदाहरण देऊ इच्छितो ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी फार शिकलो. देवरुखला गेलो, भाषण केलं. भाषणानंतर एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगा आला. त्यांनी माझ्या हातात अर्ज दिला.
अर्जात असं म्हटलं होतं की आम्ही या देवरूपच्या अनाथाश्रमात राहिलो, जगलो, वाढलो, MSW पर्यंत शिकलो. आम्ही दोघांनी लग्न केलं एकमेकाशी. पण आमच्या बापाचा, आम्ही इथं राहतो त्या वातावरणात म्हणून स्वतःला हिंदू समजतो, पण आमच्या बापाचा पत्ता नसल्यामुळे आम्हाला जात नाही. म्हणून त्यांनी त्या अर्जात लिहिलं होतं की तुम्ही धर्माधिकारी आहात, तुम्ही न्यायमूर्ती आहात, साहेब आम्हाला एक जात देऊन टाका. मी म्हटलं अरे अशी जात तर मिळत नसते रे, जन्माने मिळते. त्याने मला उत्तर दिलं की मी मुल्ला मौलवीकडे गेलो, ते म्हणाले तू धर्मांतर कर, धर्म देतो, तुझी व्यवस्था करतो, पण बेटा जात नाही देऊ शकत. गोव्याच्या फादरनी त्याला तेच सांगितलं की धर्म देऊ शकतो, जात नाही देऊ शकत. शेवटी मी त्याला विचारलं की तुम्ही अनाथाश्रम वाढला ना, दोघंही अनाथा, तुम्हाला जातीची गरज काय रे? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की साहेब तुमच्या महाराष्ट्रात जात असल्याशिवाय नोकरी मिळत नाही, म्हणून कृपा करून एक जात द्या. मी तुम्हाला विचारू इच्छितो की त्या मुलाची वेदना तुम्ही पाहिजे असेल, त्याच्या आईबापांचा पत्ता नाही, त्या अनाथाश्रमात जे मूल वाढतं. मी तुम्हाला विचारू इच्छितो, भगवंत सगळ्यांचा नाथांचा नाथ असलेला भगवंत ज्या मुलाला जन्म देतो, ते मूल ज्या देशामध्ये अनाथ मानलं जातं, त्या देशा इतका अनाथ दुसरा देश नाही आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. आणि हिंदू धर्मामध्ये जात वास्तव आहे आणि धर्म ही कल्पना आहे. माझी वडील किराणा मालाचं दुकान म्हणायचे. एखाद्या मुलाला सांगितलं 10 रुपयाची नोट देऊन की 10 रे दुकानात त्या किराणा मालाचा किराणा घेऊन ये. तो दुकानदार म्हणतो की माझ्याकडे सगळं आहे रे, गहू तांदूळापासून तेल तुपापर्यंत सगळं आहे, पण किराणा नावाची वस्तू नाही. तसं हिंदू धर्मामध्ये सगळे आहेत, सगळ्या जातीचे लोक आहेत, देशस्थ कोकणस्थ 25 तऱ्हेचे ब्राह्मण आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत, पण निव्वळ कोरा हिंदू नावाची वस्तू नाही. जिथं जात वास्तव असतं तिथं जातीचंच राजकारण चालतं, जातीचंच समाजकारण चालतं. आणि जातीची व्याख्या तर आम्ही नागपुरी भाषेत असं करतो की माणसाच्या बोकांडी तो आईच्या पोटामध्ये असताना पासून जी चिटकते आणि मेल्यानंतर जी जात नाही, जी कधीच जात नाही, तिला जात म्हणतात. या जातीच्या राजकारणामध्ये मी या सगळ्या युवकांना विचारू इच्छितो, तुम्ही रक्तदानाचे कार्यक्रम करताना, मी एका शाळेत गेलो, विज्ञानाच्या प्रदर्शनात उद्घाटन केलं. 11 वर्षाच्या मुलीने माझ्या अंगठ्यातलं रक्त काढलं आणि मला माझ्या रक्ताचा गट सांगितला. मी तिला विचारलं का ग रक्ताची गट किती आहे? ती म्हणाली 4 आहे. मग मी तिला प्रश्न विचारला, याचा अर्थ असा झाला की पुरुष आणि स्त्री यांच्या रक्ताचा गट एक आहे, ब्राह्मण आणि दलित याच्या रक्ताचा गट एक आहे? ती उत्तर नाही देऊ शकली, कारण आमची मुलगी होती. सगळ्या दुनियामधल्या सगळ्या माणसांची जर रक्ताचे गट 4च असतील तर जी जात तुम्ही ती पोचतो, जी रक्तापर्यंतही जाऊ शकत नाही, ती काय फक्त चामड्याच्या भरोश्यावर पोचतो? जात पोचण्याची ज्यांची वृत्ती असते त्यांना समाज परिवर्तनाची गरज वाटत नाही, समाज परिवर्तन ते करू इच्छित नाही. प्रस्थापित समाज रचनेमध्ये या सगळ्या युवकांना तितक्याच भ्रष्ट मार्गांनी वरची जागा हवी असते. ते युवक कधी क्रांतिकारी होऊन समाज परिवर्तनाच्या चळवळीत पडत नाही. काही मूर्ख असतात ना, तुम्ही नावं घेतली प्रकाश आमटे पासून, तुम्ही नावं घेतली ना कित्येकाची. महाराष्ट्रामध्ये 100 मुलं आहेत की ज्यांच्यासोबत मी ही सगळी कामं करतो, नाही असं नाही, पण ती सगळी फक्त बक्षीस देण्याकरताय, फक्त नाव घेण्याकरताय. कुठल्याही बापानी आपल्या मुलाला तू प्रकाश आमटे सारखं काम कर असं म्हटलेलं मी ऐकलेलं नाही. तू डॉक्टर हो, वकील हो, म्हातारपणी आमच्या कामाला ये, हे ऐकलं. तुम्हाला आपली मुलं तुमची कार्बन कॉपी तरी हवी आहे किंवा पॉकेट एडिशन तरी हवी आहे, आणि बापासारखा मुलगा व्हावा असं असलं तर जग चालेल का? माझ्या वडिलांना जेव्हा कोणीतरी म्हटलं की दादा तुमचा मुलगा आता तुमच्यासारखा दिसायला लागला, तेव्हा तो म्हणाले इतका कुरूप आहे का? मग म्हणाले तुमच्यासारखा दिसतो, बोलतो. ते म्हणाले याच्यात कुठल्या बापाला भूषण वाटावं? माझ्यासारखाच मुलगा व्हावा
आणि मुलगा बापाची कार्बन कॉपी व्हावी आणि पॉकेट एडिशन व्हावी, अशी जर देवाची इच्छा असती तर त्यांनी मला उदाहरण दिलं की मंत्रालयामधून जसे आदेश निघतात की तुमच्या वयाची 58 वर्ष झाली तर तुम्हाला 5 वर्ष एक्सटेन्शन दिलं गेलं असतं, तसं म्हणाले देव स्वर्गात बसून त्यांनी आदेश काढला असता की दादा धर्माधिकाऱ्यांचं आयुष्य 100 वर्षांनी वाढवून टाकावं, चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांना जन्म देण्याची गरज नाही, तो कॅन्सल मानावा. म्हणजे लोकसंख्येचाही प्रश्न सुटतो. लोक जेव्हा मला असं म्हणतात की बापांनी तक्रार केली अमेरिकेमध्ये की आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, मी त्यांना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाही याचा मला फार आनंद आहे. ते म्हणाले बापाची वेदना. मी प्रश्न विचारला त्यांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बापाचं ऐकलं असतं तर काय झालं असतं? महात्मा गांधींनी आपल्या वडिलांचं ऐकलं असतं तर बनिया म्हणून फक्त हिशेब लिहित बसला असता ना. ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य आहे, डिसओबिडियन्स इज द बिगिनिंग ऑफ द रिव्होल्युशन. प्रस्थापित मूल्यांच्या अवज्ञेतून क्रांतीची सुरुवात होत असते. आई बापांची पॉकेट एडिशन होणारी मुलं क्रांतीची पायक नसतात. लोक जेव्हा म्हणतात की मुलं बिघडलेली आहे, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, बिघडलेली मुले नसतात, बिघडलेले आईबाप असतात. संस्कार होत असतात, संस्कार करावे लागत नाही. माझा 5 वर्षाचा नातू माझ्या घरी माझे मित्र न्यायमूर्ती जेवायला आले. हा स्वयंपाकघरातून बाहेर आला आणि जोराने यांनी मला सांगितलं की बाबा भाजी संपली, मागायची नाही. त्याची आई नाराज, त्याची आजी नाराज, तर त्या मुलाला काय माहित होतं खोटं काय असतं खरं काय असतं. 7 दिवसांनी त्याच्या काकाचा फोन आला. घरी असताना काकांनी त्याला सांगितलं की सांग मी घरी नाही. त्या दिवशी मुलगा खोटं बोलायला शिकला. खरं बोलायला शिकवावं लागत नाही, खोटं बोलायला शिकवावं लागतं. आणि तुम्ही सगळे जे सभ्य स्त्री पुरुष आहात त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, मुलांवर संस्कार करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या वाईट आणि कुसंस्कारांपासून माझ्या मुलांना वाचवा, इतकं माझ्याकरता पुरेस. सगळे कुसंस्कार तुमचे घेऊन पॉकेट एडिशन मुलांनी व्हावं. आमच्या वडिलांनी तर आम्हाला कधी सांगितलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना वेळही नसेल जेलमध्ये असल्यामुळं. मी BA झाल्यावर नमस्कार करायला गेलो तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं की तू BA पर्यंत केव्हा पोहोचला. जीवनामध्ये काही गोष्टींची मूल्य, काही गोष्टींचे प्रश्न माणसाला स्वतः सोडवावे लागतात. आणि तुम्ही तर ठरवून टाकलाय की काही गोष्टींसाठी देव जबाबदार असतो, काही गोष्टींसाठी सरकार जबाबदार असतं, आणि मग कंसामध्ये आम्ही लिहितो की आम्ही मात्र बेजबाबदार असतो. बेजबाब नागरिकांची लोकशाही, बेजबाबदार नागरिकांचा समाज चालत नसतो. लोकशाहीमध्ये अभिक्रम लोकांचा लागतो. लोकांच्या मधील शक्ती निर्माण व्हावी लागते, त्याला आम्ही लोकशक्ती म्हणतो. तुमच्या आणि माझ्या समाजामध्ये बोलू नये पण बोलतो की आज निष्क्रिय सज्जन आहेत आणि सक्रिय दुर्जन आहेत. मनी पॉवर, मसल पॉवर, माफिया पॉवर आणि मीडिया पॉवर, 4च पॉवरफुल मीडिया शक्ती आहे. जिथं सज्जन शक्ती नेस्तनाबूत झालेली असेल, दुर्जन शक्ती हवी होत असेल, जिथं बाळा आणि वेश्या व्यवसायाला मदत करणारे, द्रौपदीचं वस्त्रहरण करून मनोरंजन करून घेणारे कौरव असतील, तो सगळा समाज कौरवांनी जिंकलेला असतो आणि द्रौपदीचं वस्त्रहरण संपतच नसतं. अशा समाजामध्ये या युवकांना आणि तुम्हाला जगायचं आहे का, एवढा प्रश्न विचारायला मी आलो होतो. मला वेडी माणसं हवी आहे की जे म्हणतात की या व्यवहारिक जगामध्ये ज्या प्रकारचा हा जग आहे आणि ज्याला आम्ही व्यवहार म्हणतो त्या व्यवहाराच्या विरुद्ध जाऊन, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आम्ही जगू इच्छितो. ही ध्येयवेडी माणसं आमच्या देशात होती. या ध्येयवेळ्या माणसांनी हा समाज परिवर्तन करून भारत घडवला. स्वराज्यानंतर काय झालं मला समजत नाही. सगळेच व्यवहारी झाले. रुपये आणण्यामध्ये माणसांची किंमत व्हायला लागली. आईबाप जेव्हा वृद्धाश्रमात गेले, मी वृद्धाश्रम चालवतोय शांतिवनामध्ये, फार चांगल्या घरचे लोक आहेत. प्रश्न विचारला त्या माणसाच्या सुनेला, का ग हे राहू नाही शकत तुझ्या बरोबर? ती म्हणाली, साहेब आर्थिक प्रश्न नाही आहे, आम्ही दोघेही कमावतो, घरी जागा नाही. म्हणतो मी तिला विचारलं, का ग तुझी आई आली तर?
ती म्हणाली आईची गोष्ट वेगळी असते, तिच्यासाठी नेहमीच जागा असते आणि सासूसाठी नसते. इमारती उंच झाल्या पण माणसं ठेगणी झाली, रस्ते रुंद झाले पण तुमची मन अरुंद झाली. हा सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही सगळे नीड बेस्ड लाईफ जगू इच्छित नाही, ग्रीड बेस्ड जगू इच्छिता. मित्रांनो, तुमचा दुष्टग्रह मंगळ नाही आहे, तुमचा दुष्टग्रह चंगळ आहे. आणि या चंगळवादी समाज रचनेमध्ये जगणारी जी मुलं आहेत, जी चंगळवादीच मार्गाने जगू इच्छितात, पाश्चिमात्य देशांकडे बघून त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, व्यवहार कुठला आहे मला माहित नाही, कारण मी कधी व्यवहाराच्या भानगडीत पडलो नाही. माझ्यासारखा मूर्ख माणूस नसेल. मी कधीही कुठल्याही, मला पैशाचा मोहच नाही वाटला. लोक म्हणायला लागले मिळत राहिला म्हणून नाही वाटला. तेव्हा मी त्याला सांगितलं, ज्याला मोह वाटत नाही त्याच्या मागे पैसा धावतो. म्हणून हा हिशेब न करता, वास्तवाचाच व्यवहाराचा हिशेब न करता अव्यवहारी माणसं समाजात लागतील की नाही? अव्यवहारी माणसं जेव्हा क्रांतीच्या गोष्टी करतात तेव्हा वेगळी भूमिका असते. बाबा आमट्यांबद्दल मला एक जण म्हणाले की बाबा आमटे इतकं त्यांना अनुदान मिळतं, अमकं मिळतं, काम करतं. थोडस वाईट बोललं. आपल्या समाजात संपूर्णपणे चांगलं बोलणारी माणसं कमीच आहेत. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, फक्त 24 तास इथल्या कुष्ठरोग्याच्या बरोबर तुम्ही त्या खोलीमध्ये राहून दाखवा, रात्री झोपून दाखवा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. वेडा माणूस आहे ना. मी तुम्हाला सांगू इच्छितो, वेड्या माणसाने समाज घडवला, वेड्या माणसाने समाज परिवर्तन केलं आणि या समाज परिवर्तनाच्या भूमिकेतून तुम्ही तथाकथित धार्मिक आणि आध्यात्मिक लोक माझ्या देशाचं वाटोळे करू इच्छिता. मी काशी आणि बनारसला गेलो, गंगेत आंघोळ केली, सोहळं नेसलो, ब्राह्मण असल्यामुळे गंध लावलं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. मी आणि माझा मित्र होतो, दोघं हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो. मी संपूर्ण शाकाहारी म्हणून शाकाहारी नाश्ता मागवला. तो मांसाहारी म्हणून त्यांनी ऑमलेट मागवलं. ऑमलेट खाताना त्याला काय वाटलं माहित नाही, त्यांनी त्याच्यावर गंगाजळ शिंपडलं आणि नंतर तो खायला लागला. तेव्हा मी त्याला विचारलं, अरे गंगाजळ शिंपडल्याने ऑमलेट तर थालपीठ होतं का रे? तुमची सगळी संस्कृती ऑमलेटवर गंगाजळ शिंपडून थालपीठ करून ठेवण्याची संस्कृती आहे. म्हणून या संस्कृतीमधून व्यवहारी मुलं निर्माण होतील, पैसे कमावणारी मुलं तयार होतील, पण समाजाचं परिवर्तन होणार नाही. ही दोन गोष्टी अनुभव सांगून थांबू इच्छितो. धुळ्याच्या जंगलात गेलो, 56 वर्ष झाले स्वातंत्र्याला. 15 वर्षाची मुलगी होती. आश्रम शाळेत गेलो. आपल्या इथे तुम्हाला माहित आहे, कशाला भेट दिली म्हणजे प्रश्न विचारायचा असतो की तुमच्या काय समस्या आहे. म्हणून त्या मुलीला मी प्रश्न विचारला, तुमच्या काय समस्या आहे? ती मला म्हणाली, साहेब आमच्या काय समस्या आहे याचा विचार करायला वेळच नाही मिळाला. म्हटलं काय घडलं का असं? ती म्हणाली, सकाळी उठते 6 वाजता, 2 किलो चालून जाते आणि पिण्याचं पाणी आणते. नंतर 3 किलोमीटर चालत जाऊन शाळेत जाते. ते शाळेत कधी मास्तर असतात कधी नसतात. मास्तर असतील तर पुस्तकं नसतात आणि पुस्तकं असतील तरी विकत घ्यायला पैसे नसतात. परत आल्यावर माझी आई आजारी आहे म्हणून तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथं डॉक्टरच नसतो. डॉक्टर असले तर औषधं नसतात आणि दोन्ही असले तर खिशात पैसे नसतात. आणि साहेब औषधं जरी असत्या तरी सगळी एक्सपायरी डेट झालेली औषधं असतात. हा जंगलचा कॉन्ट्रॅक्टर आमच्या बाजूच्या जंगलातली लाकडं विकून कापून ट्रकमध्ये भरून घेऊन पुणे आणि मुंबईला घेऊन जातो तुमची घरं बांधायला. आणि माझ्या आईला रोज 3 किलोमीटर वळवून फिरून गोळी गोळी करावी लागते तेव्हा आमची चूल पेटते. तुम्हाला ऑलिम्पिक लेवलचा पुण्याचा तलाव हवा आहे, आम्ही तर फक्त पिण्याचं पाणी मागतो. साहेब मी लग्न करू शकत नाही कारण सावकाराचं कर्ज वाढ घेतल्यावर तो सगळं कुटुंब बांधील करून घेतो, म्हणून मी लग्न नाही करू शकत. तुम्हाला पंचतारांकित हॉटेल हवे आहेत, आम्हाला दिवसा तारे दिसतात. शेवटचं वाक्य होतं, साहेब तुमच्या भाषेत बोलते, आमच्या धुळ्याच्या जंगलामध्ये सूर्य उगवतो पण प्रकाश फक्त पुणे आणि मुंबईला देतो. काय नातं आहे तुमचं यांच्याशी?
शहाद्याला जात होतो हायवेवर, एका झोपडीमध्ये एक मुलगी बसली होती. तुम्हाला सांगतो सुरेख होती, नाकी डोळी रंगारी, पण अत्यंत फाटलेले कपडे होते, ओंगड राहत होती, केस कधीच विंचरलेले नव्हते, तेल लागलंच नसेल, आंघोळ केलेली नाही. तिच्या वडिलांना विचारलं, इतकी सुरेख मुलगी आहे की जिने ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला तर तिला मिळतेल बक्षीस, तुम्ही असं का ठेवता? तुम्हाला सांगतो त्यांनी ते उत्तर दिलं ना, त्यांनी जोराची लात मारावी छातीवर असं वाटत. तो म्हणाला, साहेब आम्ही हायवेवर राहतो, आम्ही नवरा बायको दोघेही शेतात जातो. ही मुलगी 15 वर्षाची आपल्या लहान भावाला सांभाळायला घरी राहते. दिसायला सुरेख आहे, रंगारी गोरी आहे. ही अशी गोरी मुलगी हायवेवर आपल्या मुलाला भावाला खेळवत असलेली, सगळ्यांनी स्वच्छ आणि चांगले कपडे घालून जर राहिली ना, तर तुम्ही पुण्या मुंबईची जी माणसं येतात ती तिला उचलून घेऊन जाण्याची भीती वाटते. म्हणून तिचं घाणेरडेपण हे तिच्या सुरक्षितेचं कवच आहे. कुठल्या समाजात आपण जगतो? यांच्याशी कुठली नाती जोडली तुम्ही? मी तुम्हाला म्हणू इच्छितो की यांच्याशी नाती जोडणारी वेडी मुलं मिळतील का? त्या मुलीला सुरक्षितेसाठी घाणेरडेपणात राहावं लागेल का? कुठली सुरक्षा, कसली सुरक्षा? आणि ह्या सगळा समाज जेव्हा कौरवांनी जिंकला असतो, जेव्हा समाजाच्या मध्ये अध्यात्म आणि धर्म आणि परलोकवादी लोक जास्त असतात आणि पारमार्थिक लोक कमी असतात, ज्यांच्या सेवेमध्ये बाजार असतो आणि दानामध्ये सुद्धा व्यापार असतो. पूर्वी व्यापारामध्ये दान होत, दानात व्यापार आहे. अशा समाजामध्ये जर उलथापालट घडून क्रांती घडवून आणावी लागत असेल तर ज्यांनी जीवनामध्ये गणितासारखे हिशेब मांडले नाही असे मूर्ख, वेडी, क्रांतिकारी माणसं, मग ते छत्रपती असोत, महात्मा गांधी असोत, सुभाषबाबू आयसीएसशिप सोडून आलेला असो, अशी मूर्ख माणसं ज्या देशाला हवी आहेत, ही वेडी आणि मूर्ख माणसं आपल्या समाजातून निर्माण झाली पाहिजे, अशी या 78व्या वर्षी आकांक्षा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी इथे आलो, मला माझी काळजी नाही आहे. 78 वर्षाचा झालो, इस्पार किंवा त्या पार काही भीती नाही वाटत. माझ्या मुलांची काळजी नाही वाटत, कारण एक मुलगा वकिली करतो, दुसरा हायकोर्ट जज झाला, आणि जोपर्यंत मूर्खांची संख्या कमी होत नाही वकिली चालणारच. मला काळजी आहे माझ्या नातवांची. मला 2 नाती आहेत. या नातींकडे बघून मी असं म्हणू का की मुलीचा जन्म झाला यांचं चूक झाली? या नातींकरता मी कसलं जग सोडून जाईल? कसं राहील ते जग, कसं राहील ती भूमिका, एवढीच मला या म्हातारपणात काळजी. मला असं वाटतं की यांना आज आहे त्याच्यापेक्षा चांगलं जग पाहायला मिळावं. हे कसं होईल? शेवटचं उदाहरण देतो. आचार्य विनोबांकडे भेटायला गेलो. अमावस्येचा दिवस होता. त्यांना काय सुद्धा माहित नाही. त्यांनी प्रश्न विचारला की तारे तुला अमावस्येची रात्र आवडते की पौर्णिमेची रात्र आवडते? मी म्हटलं विनोबाजी मला तर पौर्णिमेची रात्र आवडते, आणि तीही पौर्णिमेची रात्र शरद पौर्णिमा असेल तर आणखीन आवडते. फार चांगला प्रकाश असतो, फार आल्हादकारक वाटतं. मला काय वाटतं माहित नाही. म्हटलं हा प्रश्न मी का विचारला म्हणून मी त्यांना विचारलं तुम्हाला कुठली रात्र आवडते? ते म्हणाले मला अमावस्येची रात्र आवडते. म्हटलं का? ते म्हणाले खरं आहे रे की पौर्णिमेच्या दिवशी एक पूर्णचंद्र आकाशामध्ये असतो, परंतु ती रात्र स्वार्थी असते. हा पूर्णचंद्र एकटाच प्रकाशित होतो आणि आजूबाजूंच्या सगळ्या चांदण्यांचा प्रकाश दाबून टाकतो. एकटाच प्रकाशमान होतो, इतरांना प्रकाशित होण्याची संधीच देत नाही. अशी स्वार्थ रात्र असते, म्हणून मला ती आवडत नाही. अमावस्येची रात्र उदार असते, एकही पूर्णचंद्र नसतो, म्हणून लहानातल्या लहान चांदणीला आपला प्रकाश दाखवून एक सामुदायिक प्रकाश निर्माण करता येतो. आणि त्या सामुदायिक प्रकाशातून वाटसरूला मार्ग दिसतो. म्हणाली इतकी उदार ही रात्र असते अमावस्येची की कितीही गडद अंधार असला तरी काजव्याचा प्रकाश सुद्धा दाबून टाकता येत नाही. काजव्याला सुद्धा प्रकाश देण्याची संधी देतो. आज आपल्या देशात एकही पूर्णचंद्र नाही.
महात्मा गांधी नाही, सगळी नावं तुम्ही घ्या, एकही पूर्णचंद्र सारखा माणूस नाही. म्हणून मी म्हणतो की ही सुसंधीची रात्र आहे, हे सुसंधीचे दिवस आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपला प्रकाश दाखवून एक सामुदायिक प्रकाश निर्माण करता येईल. तो सामुदायिक प्रकाश निर्माण करून या देशाचं भवितव्य बदलण्याचा संकल्प करण्याची सद्बुद्धी भगवंतांनी तुम्हाला द्यावी, अशी भगवंताच्या चरणी धर्माधिकारी म्हणून प्रार्थना करतो. तुम्हा